शशाङ्कते चोदिकामोऽधिवक्त्रं खलानीशवदपुनदारहटक्षं समाधिस्थमूर्तिं वसे ज्ञानदेव मस्तके पायवरी आवाळकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे जगद्गुरु जगदंदने जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा विरतपणे संप्रदायाच्या मुखातील अभंग भक्ताची ओळख करून देणारा अभंग सेवेसाठी निवडला कारणही तसंच आहे. ओळख करून देणं फार गरजेचं असतं, जागवणारा फार गरजेचा असतो. तुकोबाराय मला जागवणारे सद्गुरू बाबाजी महाराज भेटले म्हणून मी जागलो. वयाच्या 22व्या वर्षी कळलं जागणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हटले वयाच्या 22व्या वर्षी 22 वर्ष गेले माझ्या अशीच. वयाच्या 22व्या वर्षी कळलं सावध झालो हरीच्या आलो जागरण. हे त्या जागरण तुकोबाराय भजन म्हणले नाही, तुकोबाराय जागरण म्हटले, जिथं जागवलं जातं आणि ओळख झाल्याशिवाय जागता येत नाही. संतांची भगवंताची भक्ताची ओळख होणं गरजेचं आहे. त्याच्यावरच धर्म संप्रदाय आणि आपलं प्रभुत्व टिकलेलं आहे. आणि प्रभुत्व वाढवणं हेच आपलं कर्तव्य आहे. कारण सगळ्यात मोठं सत्य आहे आपण धर्माला जागलं की धर्म आपल्याला बरोबर जागवतो म्हणण्यापेक्षा जगवतो. मग काळजी करायची गरज राहत नाही ना. आणि त्याच अट्टहासासाठी हा नामचिंतनाचा अट्टहास आहे. त्याच कार्यासाठी खारीचा वाटा आमच्या कीर्तनकारांचा हातभार आहे आणि असलाच पाहिजे. कारण जिथं आम्ही महाराजांचे वर्चस्व फार प्रामुख्याने सांगतो तिथं आम्हालाही कळलं पाहिजे. भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठांच्या माती हानो काठी हे आमच्या संतांनी उद्गवलेलं आहेत. आणि हे जिथं कळलंय ना तिथे धर्म जागा आहे. आणि म्हणून काय घ्यावं अशा हिशोबाने म्हटलं पाठांतरातील एखादा अभंग घ्यावा. कारण शास्त्र फार गोड सांगतं. ज्याचा उच्चार केला जातो त्याचा कधी विचार केला जात नाही आणि ज्याचा विचार केला जातो त्याचा कधी उच्चार केला जात नाही. जे पाठांतरात आहे ते कधीच कायम चिंतनात नसतं की काय नेमकाचा काय अर्थ पडत असेल. तर भक्तांची ओळख तुकोबारायात प्रामुख्याने सांगतात. तसं भक्ताचे 4 प्रकार आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेत. अधम अधमाधम मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो अधम, मानतो पण मान्य करायला तयार नाही अधमाधम, परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम, स्वतःच्या परमार्थाने भगवंताची सिद्धी सिद्ध करून दाखवतात ते झाले उत्तम. उत्तम झाले संत, ज्यामध्ये देव आणि संत आपण एकच प्रकार मानतो. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अशा हिशोबाने मग आम्हाला नेमकं कुठल्या भक्ताची ओळख करून घ्यायची आहे तर आम्हाला भक्त भाविक असला तरी चालेल, भक्त सद्गुणी असला, वैष्णवदास असला किंवा भक्त साधा असला, भोळा असला तरी आम्हाला चालेल. फक्त भक्त असला पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने कुठला भक्त नाही तर भक्त सांगितलाय. आता आमच्याकडे भक्ताचं पहिलं महात्म्य आहे ज्याचं हृदय मोठं आहे म्हणजे दुसऱ्यासाठी जगतात. जे देही स्वतःसाठी नाही, स्वतःसाठी कधीच नाही. जगाच्या कल्याण संतांच्या देह कष्टविती परोपकारे वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाणे. जे ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं तो भक्त आहे. पण ज्यांच्यामुळे हा कीर्तन सोहळा आहे त्यांना अख्ख्या विश्वाचं दुःख कळालं म्हणून आज अख्खं विश्व त्यांच्या पाठीशी आहे.
मनोहरदास जरांगे यांच्या, कारण हे बघा, एक व्यक्ती असतो, करणारा एकच असतो. तुम्हाला वाटत असेल एका व्यक्तीचं नाव आहे, मायबाप तुम्ही जेवढे इथं बसलात ना, स्त्री पुरुष बाळ वृद्धांपासून या कीर्तनाच्या व्यासपीठावर प्रामुख्याने सांगते, बसलेला प्रत्येक जण इथं मनोज जरांगे पाटील आहेत. कुठलाच भेदभाव नाहीये, हा मोठा हा छोटा हा, तुम्ही प्रत्येक जण इथं त्याच व्यक्तिमत्वाने, त्याच निष्ठे, त्याच श्रद्धे आणि त्याच कष्टाने सगळ्या गोष्टी करताय. हे तेवढंच तुमचंच कर्तव्य नव्हे, तुम्ही ते कर्तव्य समजताय, हे फार मोठा इतिहास आहे. कारण इतिहासाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. एक पाऊल टाका हो, एक इतिहास बदलायची ताकद राहते, फक्त एक. आज पुन्हा एकदा वाटतंय शिवराज्य आलंय, शिवकालीन राज्य आलंय. कारण जे मावळे स्वाभिमानी होऊन कुठल्याही प्रकारची आशा न ठेवता स्वराज्यासाठी लढले ना, पुन्हा एकदा तीच अवस्था आणि तीच परिस्थिती आहे की तुमच्यासारखे मावळे पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढतात. पाठीमागचे तुम्हाला काय प्रॉब्लेम? वाजवत जरे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, नाही वागता आलं तर होय तरी म्हणत जा, सहाय्य तरी होत जा. बोलणारे बोलतात, आपण होय तरी म्हणायचं नाही, सत्य असेल तर सत्य होय तरी म्हणायचं. आमचं लय अवघड आहे, आम्ही काय सत्य जगणारी माणसं आहे. आम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस. तुझी दाढी जळू दे, माझी बिडी पिटू दे, अशी माणसं आहेत आपण. लागा आपण काय माणसं आहे रे? मला कधी कधी नवल वाटतं रे माणसांचं. का बरं माणसं का पाठीशी उभं राहत नाही याचं कधी कधी कौतुक वाटतं. नाही सगळेच नाही, असे दोन चार जे काही राहतात ते. एखादी गोष्ट चांगली असेल तर साथ द्यावी रे मायबाप. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हाती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी येऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक विचारतात, एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे होय ग? चिमणी म्हणती, दादा खरंच आहे तुझं? नाही दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझं नाव उपोषणाला साथ देणाऱ्यात आहे, बंद पाडणाऱ्यात नाही. एवढं खूप आहे, कळतंय का? मी नाही बसलो तरी हरकत, पण मी साथ देणाऱ्यात आहे ना, सहाय्य करणाऱ्यात आहे ना. मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. मग तुमचं सहाय्य करायला जगाचा मालक आहेच की. लोक म्हणतात काय ताई बोलताय, हे कलियुग आहे, जगाच्या मालकाला काय कळणार आहे? अरे वेडे तुम्ही. सगळ्यात सत्व तुम्हाला सांगते, नाथबाबा फार गोड वर्णन करतात. मुंगीच्या पायातल्या पैंजणाचा सुद्धा आवाज जगाच्या मालकापर्यंत पोहोचतो. मग तुम्ही मला सांगा, तुमचं आमचं कर्म कळणार नाही का? विचार करायचा कधीतरी. चाले शरीर कोणाची असत ते, कोण बोलवी ते हरिविना. अर्जुनाने विचारलं, देवा दिसत नाहीस, मानायचा कसा? पाठीशी उभा राहा, मग मानतो तू आहेस. देव म्हणला, वेडास तू? अरे खाल्लेलं अन्न पचवणारा मी आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विधम. हे जे काही चाललंय ते कोणामुळे? जर अन्न पचवणाराच मी आहे तर तुम्ही शंका कोणावर घेताय? हे शंकराचार्यांच्या भाषेत सांगायला गेलं तर फार गोड वर्णन करतात शंकराचार्य. हे जे काही चाललंय ना, विश्व सोडा हो, जो मी बोलतोय ना, हा तुम्हाला आश्चर्य दिसत असेल, पण मी तुम्हाला कसं सांगू की हे चाललंय त्याच्या जीवावर. करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं. याचं कारण आहे, बालं मुकुंदं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला. श्रीकृष्ण गोविंद हरे जीवे पिबस्वामृत मृतमेत देव, जीवे पिबस्वामृत मृतमेत देव. गोविंद दामोदर माधवेति
ईश्वरी कीर्तन कृष्ण काम राम नारायण जानकी वल्लभ अच्युतम ईश्वर कृष्ण काम राम नारायण जानकी वल्लभ कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना किती गोड गा किती जीव थोडा ती निस्ती बसतात तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय ना तू बोल ग मी बसलोय ना ऐकतोय ना तू बोल ते उपकार करायला लागलेत कीर्तन करावर आणि टाळ्या वाजवत नाही असं नाही बरं का 2-4 वाजवतात बी दर घे घे गायलो एवढं दर घे घे आली आमच्या गावात दर घे दान करतायत बेकाराला अरे माय बाप टाळी वाजवण्यात ज्ञानी माणसाचं लक्षण आहे रे दादा या कलियुगात कोणीतरी कुणाचं कौतुक करणं याच्यासारखं कौतुकच नाही हो कुणीच कुणाचं कौतुक करायला तयारच नाही अरे करच जरे माय बाप वो कैसा होता है ना साहब बगीचे की खुशबू माली से होती है कलाकार की दाद ताली से होती है टाळी तर वाजलीच पाहिजे एवढं बोलून सुद्धा काय काय दटकोल्यांनी वाजवलीच नाही त्यांना माझी जिरवायची ती कीर्तन मित्राला म्हणणार एवढी बोंबलत होती एवढी ज्ञान शिकत दिले स्वतःला छान समजत होती अख्ख्या मंडपाने टाळी वाजवली पट्ट्यानं वाजवलीच नाही कशाचा अरे करता कशाचा दादा अरे स्वाभिमान असलाच पाहिजे पण संप्रदायात अभिमान चालत नाही बाबा स्वाभिमान आणि अभिमानात फार फरक आहे मी कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे मला कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे अरे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो भाग्यवान आहेत आम्ही आणि खरंच आपण इतके भाग्यवान आहेत ना मायबाप ज्या मातीत जन्माला आलो ज्या संप्रदायात जन्माला आलो ज्या धर्मात जन्माला आलो ज्या संस्कृतीमध्ये वाढलो ज्या आई बापाच्या पोटी जन्म घेतला आणि ज्या संतांच्या आशीर्वादाने मोठे झालो खरंच फार भाग्यवान आहेत मायबाप आपण आपल्यासारखं भाग्यच कुणाचं नाही दास अरे आम्ही दैवाचे दास पंढरी काय भाग्य म्हणायचं बाबा काय संतांचे उपकार म्हणायचे आज ज्ञानोबा तुकोबा नसतं ना तर आम्ही माणूस याची सुद्धा जाणीव आम्हाला आजपर्यंत झाली नसती एवढी कृपा संतांची लोक म्हणतात रे संप्रदायात काय आहे आम्ही विचारलं तुकोबारांना अहो तुकोबारा 65 लाखाची सावकारी पाण्यात बुडवली होती तुम्ही किती लाखाची 65 आताच नाही बरं दादा 450 वर्षापूर्वी आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख विचार बरं अंतरवालीकर विचार करा लय नका करू वाटेकीन तुम्हाला लय वाटत ते आपल्या सासऱ्यानं अर्धा तोळा केला भाद्रपद आला तरी स्टेटस ठेवतोय कटाळाला बघू लाडाचा जावई गेलाय सासरवाडीला अर्धा तोळ्यावर काय संपत्तीचा विचार करता मायबाप 65 लाख आत्ताच नाही 450 वर्षापूर्वी फक्त 65 लाख नाही मायबाप फक्त श्रीमंत याचं कौतुक कधीच होऊ शकत नाही कारण श्रीमंतीचं कौतुक करणारा संप्रदाय नाही कौतुक या गोष्टीचं आहे ते श्रीमंत असं नाही त्यांच्या मनाची श्रीमंती बघा या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबारा या जगातले सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं जगद्गुरु हे तुम्हाला आता सरकार पहिले तुकोबारा आहे दुसरे शिवछत्रपती शिवाजी महाराज
बाकी आपला विचार कुणीच केला नाही संतांनी यांनी सोडलं तर आपल्या फक्त टाळूवरचं लोणीच खाल्लंय पण आम्हाला जाणीव नाही आम्ही क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 खरंच हो अरे काय पोरांचं वय दादा मला सांगा ना की माझ्या वयाची पोरं सोर आता मी 22-23 वर्षाची पोरगी अरे ज्यांच्यामध्ये ताकद एवढी आहे विचार एवढे शुद्ध आहेत एवढं डोकं आहे पण चुकीच्या ठिकाणी वापरतात पोरं वाईट आहेत असं नाही बरं का हा तोच महाराष्ट्र आहे तिथं मनुष्यांच्या पाठीमागे एवढा खळखळून उभा राहिला की सागरही कमी पडावा इतकी ताकद महाराष्ट्राची वाढली ही तीच पोरं आहेत जी काहीतरी चांगलं असलं की पाठीशी उभी राहतात पोरं वाईट आहेत असं नाही हा तोच महाराष्ट्र आहे त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन मला सुद्धा पोरं आहेत हाच महाराष्ट्र माझा वाईट आहेत असं नाही 2-4 नासके कांदे प्रत्येक टोपलीत असतातच बापू एकच होतात बदनाम सगळे होतात कळलं त्यालाच कळलं ते कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीचे बाकी काही नाही आमची अवस्था काय झालं माहितीये का जे सत्यकर्म तुकोबराय म्हणतात ना जे नामदेवराय म्हणतात कल्पनेची बाधा न हो कवणे जे माऊली म्हणतात द्वैताची झाडणी गुरु विना तया कायचे कीर्तन म्हणजे आपल्याकडे योग याग विधी एनी नोही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म न लगती सायास अरे सुखे येतो घरा मग तुकोबराय म्हणले ठाईच वय सोनी ज्ञानोबराय म्हणले चहुवेदी जाणं 18 पुरण अरे हरिमुखे म्हणा मग माऊली म्हणले जयाचे আহিक धड नाही तयासी परित्र पुस्सी काही अहिक जगणं धड आपल्या मराठी व्याकरणामध्ये कमीपेक्षा कमीपेक्षा कमीत कमीला म्हणतात धड वागायचं सोड धड बोलत जा धड धड वेगळं धड वेगळं हा धडांनो आपलं माणसांनो धड बाय बापर का तर ती धड धड अरे वागणं सोडा बोलणं तरी याचं जगणं धड नाही तुम्ही त्याला विचारताय मोक्ष कशा नाही रे दादा महान आत्मा यस्य सहा इति महात्मा हे शास्त्राची व्याख्या आहे महात्माची व्याख्या कशी करणार महान आत्मा यस्य सहा इति लावायची गरज नाहीये तसं ज्याचं हृदयच मोठं आहे जे देही उदास भक्त आईसे जाना पण हृदय एकट्यासाठी मोठं आहे का अवघाची संसार सुखाचा मी दैवाचा आहे का आम्ही दैवाचे मी कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे अभिमान आहे का माझ्यासारखं कीर्तनच कोणी करीत नाही हा अभिमान आहे कळतं जिथं मी पण आला तो अभिमान आहे जिथं सर्वस्वासाठी आहे तो स्वाभिमान आहे जर देशासाठी आहे धर्मासाठी आहे मातीसाठी आहे तर स्वाभिमान आहे आणि काय रे दादा काय रे पोरांनो अरे बहीण पायाला हात लावते गाव माझा तालुका माझा जिल्हा माझा परंपरा माझी संस्कृती माझी माझ्या पूर्वजांनी देह सांडला अरे माझ्या आईबापाने त्याग केला मग इथं साम्राज्य सुद्धा माझंच असलं पाहिजे या कर्तृत्वाने जगलं पाहिजे एवढं कर्तृत्व शरीरामध्ये असलं पाहिजे अरे इथं गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे माझ म्हणलं तरी हरकत नाही अरे लय हिनवलं लोकांनी आपल्याला लय अरे दुकानं त्यांची घड्या घालाय आपली पोरं विचार करत जा आणि पोरांनो उद्यमेन ही सिद्धंती कार्यानीन मनोरथ है नाही सुप्त सिंहस्य प्रविशंती मुखे मृग है नसल कळलं थांबा सांगते धर्मशास्त्र सांगतं न्यायशास्त्राचं वर्णन आहे कष्ट न करता कुणाचाच बाप देत नाही जगाचाही नाही धर्म पाळायचा आहे तर न्याय पाळलाच पाहिजे आणि न्याय हा आहे जर मी कष्ट केल्याशिवाय मला जगाचा मालक देत नाही तर कष्ट केल्याशिवाय देणार कष्ट केल्याने देणार हा माझा विश्वास आहे हा न्याय आहे उद्यमेन ही सिद्धंती उद्योग उद्यमेन म्हणजे उद्योग बघा मूर्खासारखं वागतो आपण भलत्यांची पुस्तकं वाचतो आपण जरा ज्ञानेश्वरी शास्त्र वेदांचा एकत्र अभ्यास करत जा या जीवनातली मोठ्यातली मोठी टेक्नॉलॉजी या विश्वातली या सध्याच्या 2023 जे चालू आहे ह्यातली सगळ्यात मोठ्यातली मोठी टेक्नॉलॉजी मग चंद्रयानापासून घरातल्या मिक्सर पर्यंत या सगळ्याचा उच्चार तुम्हाला वेदांत आणि शास्त्रामध्ये दिसेल याला हिंदू धर्म म्हणायचा आहे 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी मायबाप अरे कशाला लांब जाता हा प्रकाश या बल्बचा शोध 100 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला मूर्ख आहेत आपण 750 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात इसवी सन पूर्व लक्षात येतं 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी ज्यात माऊली वर्णन करतात उदकाचे नियावेशी प्रगटले ते जलकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं आणि याला वारकरी संप्रदाय म्हणायचा लोकांना ज्याला काही येत नाही ते कीर्तन करतात अरे वा
तुमचं कसं झालंय, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही, साले भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. काय मेंटॅलिटी रे. ते तुमच्याकडं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याच देवाला गर्दी जास्त आहे. खरंय खोटंय? आणि मग प्रचार करायला आपण कमी नाही पडलं पाहिजे. मराठी भाषेत बोलू का? आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणत असतात. कळलं त्यालाच कळलं. काय हेच ना, ज्ञानोबा राय म्हणले याचं मूळच प्रबळ नाहीये, ज्याचं मूळच प्रबळ नाही. कारण ज्ञानी त्याला म्हणावं. न्यायशास्त्रामध्ये सांगतात आत्मा हा निर्गुण निराकार, आत्म्याला कुठलं स्वरूप नाही. आत्मा मरत ते शरीर, पण या आत्म्याचं स्वरूप कुणाला मानलंय तर ते ज्ञानाला मानलं. कुणाला? ज्ञानाला. पण ज्ञान आत्म्याच्या अधीन नाहीये. आत्मा यायच्या आधी ज्ञान येतं. इट इज सायन्स, जनरेटिक जनरेशन. सायंटिफिकली याला जनरेटिक जनरेशन म्हणतात. कसं? साध्या भाषेत सांगते. परवा दिवशी मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरला म्हणले काय सांगू डॉक्टर साहेब, लय भूक लागते, लय चक्कर येते, काय झाले? डॉक्टर म्हणले शुगर झाली. म्हणलं मूर्खच काय, अरे मला गोड खात नाही मी, गोड मला आवडत नाही मी, गोड कधी झाली नाही, काळजी करू नका, विनोद आहे, उद्यापासून गोड द्यायचा नाव. तसं नाही माझ्या बाप, विनोद आहे. म्हणलं अरे मी गोड खात नाही, मला गोड आवडत नाही, शुगर होणं शक्य नाही. काही माणसं असतात गोड खात नाहीत तरी शुगर, गोड आवडत नाही तरी शुगर. मी म्हणलं अरे खात नाही मी, गोड आवडत नाही, कस काय झाली? तुझ्या मशनी खोट्या, तू खोट्या, तुझी डिग्री खोटी. तो म्हणला ताई तसलं बोलू नका. झाली? म्हणलं नाही झाली. तो म्हणला झाली. म्हणलं नाही झाली. तो म्हणला झाली. म्हणलं कस काय झाली? ती म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. बरोबर? जनरेटिक तसंच आहे. इथे आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवे रचिला नामदेव रायांचा अवतार तुकोबर आहे. कळतंय? हे मूळ ज्याला कळलं नाही ना, मग सर्व सुकृताचे फळ मी मूळ आहे, जाई नगे माये. आणि विचार करा, जर ज्ञानियांचं ज्ञानी विश्व माऊली पंढरीच्या वारीचं महात्म्य सांगतात तर काय भाग्यवान आहेत आपण. कौतुक करणारं कोण याचा विचार करत जा. जर तुकोबरायांसारखे महंत, तुकोबराय म्हणजे साधने बरं का. तुकोबराय म्हणजे ज्या मातीहून चालतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो, एवढं सामर्थ्य तुकोबरायांमध्ये. अरे हे काय येऊन बसले? तुकोबराय म्हणजे त्रैलोक्याचा नाथ, अखिलकोट ब्रह्मांड चालक, ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यांना तुकोबराय म्हणायचं. काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी. तुकया खरी रावत से, तुकया खरी रावत से, तुकया खरी रावत से, तुकया खरी रावत से. काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी, गुलाम सलाम करी. आम्हाला तुकोबराय ज्ञानोबराय कळले नाही हो. आम्हाला धर्म कसा कळणार आहे? मूळच प्रबळ नाही आमचं. आम्हाला कीर्तन माहित नाही हो. आमच्या पिढीला कीर्तन माहित नाहीत. आता गणपतीत वगैरे नवरात्रात वगैरे पोरांनी फोन केले ना, ती फोन करून म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज लोकांना घुसवतो लागा. त्यांच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? नाही उगतो दे तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादम आहे मी. काय बोलताला का? त्यांच्यापेक्षा वाईट. तुम्ही सुपारी किती घेता बरं? देऊन देऊन द्या चाल किती. अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचा झाड आहे, विचार करा घरात किती असेल. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ. आणि पैशाचं काय घेऊन बसले? विपदो विपदो नेव संपदो च संपदा विपदार विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. जरा जपता आली तर श्रीमंत परवार्थ हे महाधन जोडी देवाचे. लोक म्हणतात काय देतं देवाचं नाव? तुकोबराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, अजून काय द्यावं देवाच्या नावाने? अरे एवढी ताकद दिली भगवंताच्या नावाने की गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्यात देखत करू शकतो. लोक म्हणले उगा तोंडाला येतं ऐकतो म्हणून काही बोलायच नाही महाराज. का होताई गाढवाचं घोडं होत असतं का? अंतरवालीचं माय बाप गाढवाचं घोडं होतं का? होतं का? बोलत जा रे बोलत जा.
वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते रे, तुम्हाला पण बोला, पण मला पाकिट नाही याची पण काळजी करा मायबाप, मीच फुकट आहे त्यामुळे तुमचं अवघड आहे आज मायबाप. बोलत जा धर्मासाठी तरी बोलत जा. गाढवाचं घोडं होतं का? होतं का माय? होतं का ग? तुम्ही तर बोला ग, पार्टीच्या आहे ग माझ्या, बोलत जा. तुम्ही बोलत नाही असं नाही ग माय. अगं तुम्ही भांडायला लागले अख्ख्या गावाला कळतं कोणाची सून भांडते ग माय. आणि माय तुमच्याच कष्टामुळे आणि तुमच्याच निष्ठेमुळे आज अख्खं महाराष्ट्र पेटून उठलाय ग. एवढी ताकद आहे ग माय तुमच्यात. हे साधे का माय तुम्ही? तर ह्युमनिझम आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. उगाच आमच्याकडे म्हणत नाही यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे. लय ताकद आहे माय तुमच्या. स्वतःला अंडरस्टिमेट करत जाऊ नका, कधी कमी समजत जाऊ नका. अगं लय श्रीमंत आहे आपण, लय आपण इतके गोड आहे, इतके गोड आहे. आपलं तोंड सोडलं तर आपण लय गोड आहे माय बरं का. आपल्यासारखा गोडवाच कशात नाही माय बाप बरं का. बोलत जा माय, बोलत जा. गाढवाचं गोड गाढवाचं गोड होतं का माय? नाही होत माय. दादा होतं का? नाही होत दादा. असं नाही नाही म्हणू नका दादा. तू का बरं खोटं बोलणार नाही असं म्हणू नका. तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचं का? समोर आहे बघा. कळलं त्यालाच कळलं माय बाप. अरे आम्ही गाढवच आहेत रे, ज्ञानाने आम्ही गाढवच आहे. संतांच्या कृपेने घोडे झालोत. ताकद अशी काही नाही रे आमच्या, खरंच काही नाही. तुकोबाराय म्हणतात कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसी. तिथं आम्ही काय आमच्या तोंडातनं संस्कृत आणि बोब्या उच्चाराव्या? तुकोबाराय म्हणतात कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा पोरगा आहे मी भगवंता. माझ्याच्याने संस्कृत जमणार नाही. मग जमलं नाही का? अवंग तुकोबारांचे संस्कृत मध्ये आहेत. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगत व्यापका जनार्दन आनंद घना विनाश. आम्ही विचारलं हे तुमचं, तुम्ही चुकताय. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत. सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे शिकविता धनी. म्हणजे हे चाललंय त्याचं कारण आहे. मीरा आपकी कृपा सब काम हो मेरा आपकी कृपा से सब काम हो करते को तुम कन्हैया मेरा नाम होगा. शब्द एक ना एक लक्षात घ्या बरं का. लोक म्हणतात फार नाव मोठं झालं. एका माणसानं अख्खा महाराष्ट्र गाजवलं. लाखो माणसं करोडो माणसं पाठीशी उभा राहिली. त्याचं उत्तर आहे पतिवार की पिनाही मेरी नाव चल रही है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी फिर भी काम हो रहा मेरा पति कृपा से ये नाम हो रहा है. हरिवल मेरा पति कृपा से सब काम हो रहा ये नाम हो रहा सब काम हो रहा. देवा जे काही चाललंय ना लोक बोलतात रे, पण यांना कोणी सांगा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. तुम्ही निस्ते साह्य व्हा निर्वाणी गोविंद. जगाचा मालक नाव करतो रे, नावाचं काय घेऊन बसला? लय लांब जाऊ नका माझ्याकडे बघा दादा. अरे 22-23 वर्षाची पोरगी मी. खरं सांगा एका पायावर भरवून तपश्चर्या केली असेल काय वनात जाऊन? नाहीच की रे दादा. लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला. लोक म्हणतात ताई तुम्ही टीव्हीत लय मोठ्या दिसते, समोर लय किरकोळे. तर दिसण्यावर असतं रे दादा, वाटत नाही तुम्हीच आहे. कशाला म्हणतात ती तुम्ही फेटा काढला की वाटत नाही तुम्ही महाराज आहे. मग काय पोत्राज आहे? महाराज दिसण्यावर अवलंबून असला थोडा नाही. आपलं दिसण्यावरच कार्यक्रम आहे. आपल्याकडे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपायचं नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण नक्की खपणार. आमची माणसं गुण बघून साबण घेत नाहीत, हिरोईन बघून साबण घेतात. आता ह्यांना कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली होय रे दाद्या? लोक इतकी विचित्र. बघा ना टकल्यावरचे केस काढून काढून टकल्यावर केस आहे ना
तरी तिरुपतीला जातो, असा क्रुझर करू करू जातो. पंढरी पाय त्याला 3-3.5 तासाच्या 4 तासाच्या अंतरावर आहे, पण तिकडं जाणार असं नका करू दादा, जाऊ नका असं. जात जाण दादा, काही हरकत नाही. आपल्याकडे उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती, आपल्याकडे असं काही नाही. पण मला एवढंच म्हणायचंय, काही काही नमुने असे आहेत, 4 धाम केलंय, काशी बनारसी द्वारका मथुरा सगळं केलंय, फक्त पंढरपूर राहिले. हे हातचं सोडायचं पळ त्याच्या पाठी लागायचं अवघड आहे रे. मला कौतुक आहे संप्रदायाचं, मला कौतुक आहे माझ्या पंढरीच्या पांडुरंग रायाचं. अरे प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या जगाच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे वैभव माझ्या पंढरीचं. ताकद आहे माझ्याकडे. विठू माझा लेकरूवाळा आहे ना, सगळ्यांना जवळ घेतो महाराज, सगळ्यांना जवळ घेतो. क्षममी देईन पांडुरंगे, हा जर अधिकार आमच्या बापाजवळ आहे. हरिपट नीट म्हणत जा, क्षमा मी देईन पांडुरंगा. काय जगाच्या मालकानं चूक केली, आपल्याला जन्माला घातलं हे क्षम किंवा क्षेम, आलिंगन. क्षम याचा अर्थ काय, आलिंगन. आपला एवढा अधिकार आहे त्या पांडुरंगावर की आपण त्याला सरळ आलिंगन देऊ शकतो. आणि त्याचं एवढं प्रेम आहे आपल्यावर की त्यांना वाट बघत उभा राहतो. उदाहरण सांगते. पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला, मला वाटतं पाठीशी, कुठं उजव्या. पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे, मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला आहे, उजवीकडे. ठीक आहे, मी काय केलं, पंढरीकडे 3 पावलं चालले. मी आवड सांगते हा, परमात्म्याला आपली किती आवड आहे, किती आत्मीयता आहे, करी लाभावी ना. हा, हे परमात्मा आपल्यासाठी माय म्हणजे कोण, संत आणि देव. बाकी आपल्यासाठी माय आपण नावाडे जनाधन माता पिता. आपल्यासाठी तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. असं मग आता पंढरीच्या मालकाची आत्मीयता सांगते, प्रेम सांगते, दया सांगते, कृपा सांगते. लक्षात नाही का, इकडं पंढरी आहे, 3 पावलं मी पंढरीकडे चालते. किती पावलं, 3. अंतरवाली कर 3 बरं का माय, 3. मी पंढरीच्या बापाकडे 3 पावलं चालते. पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. ही आवड आहे पांडुरंगाची आपल्याकडे. आपण किती चालतोय, 3. तो किती चालतोय, पंढरीची वारी का आपण त्याच्या घरी पोहोचायच्या अशी. द्वारकेचा राणा आपल्या घरी असतो. हरिपटले किचकट आहे, पांडवाला घर आहे का, पांडवाला अखंड वनवासी आहेत पांडव. मग कुठलं घर पांडवाचं. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम वसै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्त मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागर मनमामि कृष्णनाग वसै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही, हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता माझ्या बाबा. आपण लय भानगडीत पडायचं नाही. देव कुठे, सर्वागती राम सूर्यप्रकाशक. आपल्याकडे भरला घनदाट हरी दिसे, जिचे दिसे भूत ते मानी जे भगवंता. भक्ती योग निश्चितच आण माझा. आम्ही विचारलं ज्ञानोबरांना, देव सापडला तुम्हाला. ज्ञानोबरे म्हणले, कसं सांगू तुम्हाला, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. देव सापडल्याशिवाय मी आहे का, देव सापडला म्हणून मी ज्ञानोबर आहे. कळतंय ना. हा होय, तरी म्हणा जाऊ द्या. या ज्ञान भक्ती
सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे तोच भक्ती करतो आणि जो भक्ती करतो त्याचंच ज्ञान परिपूर्ण आहे. ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे त्याची भक्ती परिपूर्ण आहे. आणि जेव्हा भक्ती आणि ज्ञानाची सांगड आहे तेव्हा कळतं उगाच्या उगा ज्ञानाच्या भानगडीत पडलो, भक्तीमुळेच पांडुरंग माझा आहे. आणि माझा झाल्यावर मला कळलं तो माझा नाही, मीच तू आहे. कळतंय का? काही नाही, जे देही उदास हे असंच माय बाप. म्हणजे आमच्याकडे विषय येतो त्यांचा विषय नारायण होणं म्हणजे मला माहीत होणं की मी कोण आहे किंवा मी कोणामुळे. मग ना बडे जनधन समाज. हे बघा, प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. प्रसिद्धी अन्नमान धन. आपला संप्रदाय चालतो कर्म आणि प्रारब्धावर. मिळालं प्रारब्ध, मिळवणार कर्म. कळतंय? आदर्श अनुसंतता आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला केल्याशिवाय शक्य नाही. आलात का? झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात. सिंहाला झोप लागली, हरणाला फार माया आली. हरिण म्हणला माय झोपलाय वय तू, मग तुला भूक लागली असं तू तोंड वास मिळतोय तोंडात येतो. शक्य आहे का? अर्थात नाही. तसं आम्ही जर विचार केला की आम्ही काहीच करणार नाही, जगाचा मालक करतोय, निर्वाणी गोविंद असे मागे, तर असं चालत नाही. विषय तो त्यांचा तेव्हा निर्वाणी गोविंद. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे तेव्हा निर्वाणी गोविंद. जे देही उदास तेव्हा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. कुणाच्याही पाठीशी देव उभा राहत नाही. आणि ज्याच्या पाठीशी देव उभा राहतो तोच देव आहे याची जाणीव आम्हाला होणं गरजेचं आहे. हा देव, हे बघा, देव काही येडा नाही, कुणाला बी देत. आज तुमच्या गावापासून जर सुरुवात झाली आहे तर हे पांडुरंगाचं फळ आहे की तुमचं गाव महाराष्ट्राच्या नाही जगाच्या पातळीवर उच्च अंकावर. हे तुमच्या नीतिमत्तेचं फळ आहे, तुमच्या कष्टाचं, तुमच्या कर्माचं, तुमच्या प्रारब्धाचं फळ आहे. कळतंय? हा, आता हे बघा, सुरुवातीच्या काळात अख्खेच गाववाले पाठीशी असतील असं 2-4 तरी खौट असतातच. आता तुम्ही माणसं ती हो का? रावणाशिवाय राम, कंसाशिवाय कृष्ण, पण उपकार त्यांचेच आहे की त्यांच्यामुळे आपण. कळतंय? ही कलियुग आहे. एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला तरी 2-3 जण पाठीमागे मंडपाच्या बाहेर उभा राहणार आणि तंबाखू चुळीत आपल्याला जज करणार. हिला कशाला बोलवली ना? आणि कोणी बोलवली हिला? लय ज्ञान शिकवित होती, स्वतःला नाही आकलन लोकांना ज्ञान शिकवती. कोणी बोलवली कोण हिला? हा, तर काय नावामुळे सगळीच येत असते ती. हे बघा, नावामुळं येणं. एका व्यक्तीसाठी जर अख्खा जग उभं राहत असेल तर एक वाक्य आहे बघा, लोक येतील धावून शब्दांवरी. कशावर? पैशावर नाही. कशावर? शब्दावर. लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. हे चांगल्या वागण्याचं फळ आहे की प्रत्येक माणूस फक्त शब्दावर येतो. अवघड आहे रे कलियुगात. तुम्हाला खरं सांगू, तरुण मंडळी इतकं उपस्थित आहे कीर्तनाला, बहीण आहे म्हणून सांगते दादा, धर्माचं पालन करणं कर्तव्य आहे आपलं. आज या माणसानं कुठल्याही प्रकारचा लोभ न ठेवता जर केलंय ना, बोलता आलं पाहिजे रे. आपल्याला कळत नाही का कोण कसं आहे, पण बोलायची कुणी हिंमत ठेवत आणि बोलावं त्याला लोक नीट ठेवीत. अनुभव आहे, लय अवघड आहे माझ्या बापाला. कीर्तन संपल्यावर म्हणणार ताई काय कीर्तन केलं. मी नुसतं यश पार करू द्या, फक्त यश. इशीपर्यंत मी माझी गाडी पोचत नाही. तीच म्हणतं हा लय गुणाची नाही, हीच होती बिग बॉस मध्ये गेलेली. लोक आहेत रे ह्या लोकांचा. लोक जैसे ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वाकारी. तुकोबाराय म्हणले याला हात लावता येणार. लोक अनंत वाचाला बरळती लोक रे. लोकांचं कसं आहे, जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. नजर आहे मायबाप लोकांची. अरे ह्यांची ढवळी नवरदेवासमोर नाचती. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि आम्ही इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणं त्यानं माळ घातली तो महाराज आहे. अहो दादा त्याला चावणं म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. तैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरे तया ते. ही माझ्या माऊलींची भाषा आहे. आम्हावर त्या पांडुरंगाची कृपा
आणि आम्हाला त्या वयात वरलं ज्या वयात आम्हालाच काही कळत नाही. आपली परिस्थितीच लय अवघड आहे. आपल्याकडे कसं आहे मायबाप, महाराजांपेक्षा संतांपेक्षा चमत्कारिक संत कधी नव्हते बरं का. संतांना चमत्कारिक कधी म्हणू नका. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद भरवला हा चमत्कार नाही. तुकोबारायांचा गाथा तरला हा चमत्कार नाही. भिंत चालवली माझ्या ज्ञानोबरायांनी हा चमत्कार नाही. जणई जाता माझ्या परमात्म्याने ओढला हा चमत्कार नाही. नातांच्या घरी कावडीनं पाणी चक्र पाणी वाहतो हा चमत्कार नाही. चोखोबारायचा संसार चोखोबारायची गुरु माझ्या जगाच्या मालकानी सांभाळली हा चमत्कार नाही. सखूसाठी माझा देव सखू झाला हा चमत्कार नाही. माझ्या मुक्ताईसाठी जगाच्या मालकानं धाव घ्यावी हा चमत्कार नाही. मग जिजाईचा काटा पांडुरंग परमात्म्याने करावा हा चमत्कार नाही. तुकोबारायांचा संसार विठुरायाने सांभाळावा हा चमत्कार नाही. हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे जे पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या ह्याला तपश्चर्या आहे, हा चमत्कार. आणि पोरांनो, कुणीच कुणाच्या जीवावर मोठं होत. लक्षात ठेवा. तुम्हाला कोण म्हणलं की नाही मी तुला मोठं केलं, आई बाप देव आणि संत सोडले तर कुणीच कुणाच्या जीवावर मोठं होत. तुम्ही मोठे होता तुमच्या कष्टावर, तुमच्या निष्ठेवर आणि परमात्म्याच्या कृपेवर. हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही आणि एकटेच मोठं व्हायचं हे लक्षात ठेवा. आणि एकट्यामुळं हे जर एका ज्ञानोबरायांच्या शब्दावर आज आषाढीला 20 लाख लोक आळंदी ते पंढरपूर चालतात तर काय ताकद आहे विचारांमध्ये. जरा लक्षात घ्या ना, काय ताकद आहे आपल्या संप्रदायामध्ये, काय ज्ञानामध्ये ताकद आहे. मायबाप कितीतरी ज्ञानेश्वरी वाचत झाले दादा, कितीतरी तुकारामचा गाथा हातात घ्यायचं तुकोबारायांचा माझ्या, कितीतरी संप्रदायाकडे वळत जा. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं, अरे माझ्याकडे बघा मायबाप, अरे काही नाही रे, फक्त मुखात त्याचं नाम आहे, मनात त्याचं स्मरण आहे. अरे दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, थोडं ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, अरे थोडं गाथ्याचं वर्णन आहे. जिथं मी संतांनी सांगितल्याच्या मार्गावर चालतोय, जिथं जगाच्या मालकाला मी मानलंय. लक्षात घ्या, जिथं आम्ही जगाच्या मालकाला मानावं, जगाच्या मालकानं जगाला आम्हाला मानायला भाग पाडावं, ही जगाच्या मालकाची ताकद आहे. फक्त त्याच्या चरणी आम्ही नतमस्तक व्हावं, अख्खं जग आमच्या चरणी नतमस्तक होतं. अजून काय द्यावं जगाच्या. अरे प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं, पण केल्याशिवाय, त्यागाशिवाय, त्याग असतोच बरं काय. पोरांनो पाया पडते बरं, तुमच्या पोरींनो पाया पडते. वय रे वय. रस्त्यावर दगड आहे, बारक्या लेकरानं तो दगड घेतला आणि मोठ्याच्या डोक्यात घातला. मोठ्याला बोलता येई ना, बारक आहे काय म्हणा, त्याच्याकडे शक्ती आहे पण बुद्धी नाही. रस्त्यावर मोठा दगड आहे, पोरांनो लक्ष नाही का, रस्त्यावर मोठा दगड आहे, म्हातारा आलाय तिथं, त्याला कळतं या दगडाला कोणतं धडकणार आहे. त्यानं उचलाय गेला पण त्याच्या कमरेत करक भरली, त्याला उचलता आला. तरुण मंडळी, आपल्याकडे डोकं बी आहे आणि ताकद पण आहे. 17-18 वर्षाचे मावळे आहेत माझे. अरे 15, 16, 17, 18, 19, 20 वर्षाचे मावळे माझे. 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार की अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. या मावळ्यांनी जर स्वराज्य निर्माण केलं तर आम्ही त्याच रक्ताच्या अवलादी आहेत. आम्ही तर काय काय निर्माण केलं पाहिजे. पण आमचे मावळे गुरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. हे वय, हे तुम्हाला जे दादा मी बहीण आहे म्हणून सांगते, तुम्हाला जे करायचं ते करा रे, पण आधी धर्मासाठी जगा, आधी मातीसाठी कण भरतरी करा. हे प्रेम बिम करायची ही वय मला काय, हे बघा मला काही घेणं नाही. मला फक्त एवढंच कळतं, जिथं 56 लाख कोटी हजार तख्त, 56 लाख कोटी हजाराचं तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करत होते. किती आकडा ऐका, आकडा येईल, कळलं त्यालाच कळलं. 56 लाख कोटी हजारांचं तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतात. फक्त 3 प्रश्नाचे उत्तर आहेत. स्वराज्याचा खजिना आमच्यात राहून तुमच्याशी मिळून आमच्याशी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांची नावं आणि इस सल्तनत को सलाम. 3च अटी आहेत. किती अटी आहेत? 3. जर आत्ताचा काळ असता ना, अरे ही ती लय आकडा मोठा झाला. आपल्याला कोण म्हणलं ना सरपंच करतो धर्म बदल, तरी आम्ही बदलचा. आम्हाला सरपंच की महत्वाची, धर्म आम्हाला हे लय महत्वाचे. पैशाचा विचार करू नका. नाथबाबांच्या घरीला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. किती? अंतरवालीच्या बाया
नामदेवरायच्या बायकोला राजाईला माहेरी 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग झोपायला होता बर का. 1.25 एकर ऊस आहे आपल्या बापाचा, तरी काय बोलती महाराज भांडणार निस्त पेटावर, आणि तुम्ही निस्त तिच्या माहेराकडे जाओ. काय बोलती दादा तुम्हाला. माझा बाप काय भिकारी नव्हता, तू का दलिंद्राच्या दारात दिलंय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला भाई म्हणलं तुझ्या दिलंय चांगलं चांगलं बघायला आलं मला, माझं नशीब नाचतो तू माझ्या पदरात पाडला, माझ्या घरी काय भिकणं दिली तुझ्या दारातून पडाया. होय ग माय, होय ग. 2 तासाची एनर्जी 2 सेकंदात गेली माझी. ताकद तुम्ही ही ताकद नाही माय. आपण खरंच श्रीमंत आहे, खरंच आई शपथ आपण श्रीमंत आहे, पण आपला बाप श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत नाही. जगाच्या बापाने आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलं ही सगळ्यात मोठी श्रीमंती आपली, सगळ्यात मोठी श्रीमंती माय. अगं ह्याच्यासारखी श्रीमंतीच नाही ग कुठली. लय अगं कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी आई आहे म्हणून मी आज इथं उभा आहे. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं ग आई तुम्हाला. माझी म्हातारी आजी लुगडं फाटल्यावर फेकत नाही, गोधडी शिवती पण तिचा वापर करते. माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं ना, माय बाप चमचे घरीच आणणार गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास रे, इट इज हाय क्लास. जाणीव आहे कष्टाची, जाणीव आहे परिस्थितीची, आणि याच आईबापाच्या पोटी जन्माला आलो रे आपण. आपल्या आईबापाची कधी आता लाज नाही वाटली पाहिजे, आपल्या कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. अरे आपली भाऊकी बंगल्यात राहायची, आपला बाप पत्र्यात राहायचा. अरे आपल्या भाऊकीनं आपल्या समोरून 4 चाकी फिरवल्या आणि आपल्या बापाला हात करू करू पुढे गेले. आपल्या बापाची ऐपत होती 4 व्हीलर घ्यायची, पण त्यानं घेतली नाही, कारण आपल्या कॉलेजसाठी त्याला फी जमा करायची होती. त्याला माहित होतं आपला पोरगा जेव्हा मोठा होईल, जेव्हा तो चांगल्या पदावर जाईल, तेव्हा ह्यांच्या नाकावर टिचून आपण सगळं करू. पण आता ती वेळ लय सहन केलं बापानं आपल्याला लय. अरे त्याची ऐपत लय मोठी होती, पण त्यानं केलं नाही. त्यानं आपल्या सुखाचा त्याग केला आपल्या चांगल्या भविष्यासाठी. मग आता आपलं कर्तव्य, जेव्हा आपण चांगले झालोय, आपल्याकडे कर्तृत्वाची ताकद आली आहे, आपल्याकडे प्रभुत्वाची ताकद आली आहे, आपण जर वाढवू शकतो तर आपण इतकं वाढवावं, इतकं वाढवावं की आपल्या आई बापाच्या डोळ्यातले आनंद अश्रू कायम राहावे, एवढी ताकद आपण त्यांना निर्माण करून द्यावी. विनंती दादा, लय कष्ट केलं रे बापानं, तुमच्या आईनं लय आयुष्यभर चुली समोर राहिली माय बाप. नाही अहो, जिदी ही उदास हे त्यांच्या कारणी सुद्धा लागेल, त्यांनी नाही स्वतःचा विचार केला रे दादा, आपल्यासाठी नाही केला. विनंती माझे थोडंसं जपा. तुम्ही कीर्तनापुरते होय होय म्हणता, पुन्हा करायचं तीच करता. जरा कमीपणाचा मोठेपणा करायला शिकत जा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. किती? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ. याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा. त्याच पावलावर पाऊल टाकून चाललं पाहिजे. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. बाप शेतकरी म्हणून काय झालं, घरात पैसा नाही म्हणून काय झालं. अरे बुद्धी असेल तर पैशाची गरज पडत. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए, आणि आपण झुकाने वालेच आहे. झुकने वालों में से अरे 42 दिवस राजा तळपड होता तुळापूर तीर्थक्षेत्रावर. साखरनंदीने बांधलेले माझे राजे जसे साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्यात. इतिहास कधी ते डोळ्यासमोर ठेवत जा. झालेल्या जखमेला त्रास व्हावा, तिखटाची मीठ चुरून माझ्या राजाच्या अंगावर केली, रोज एक अवयव कापलाय, पायाची हाताची बोटं मारली आहेत माझ्या राजाची. अरे इतका त्रास की एखाद्यानं मरणाची भीक मागावी तरी मरण येऊ नये, इतका त्रास दिला. 42 दिवस राजा तडपडतोय, 42 प्राण कंठापर्यंत आलाय. संभा बात मान लो, जिंदगी से हाथ कवा बैठोगे. औरंगजेब किसी बात का फिक्र नहीं करेगा अगर आपने नजर नहीं झुकाई. काय काय रे, नजर झुका के सल्तनत को सलाम करो. औरंगजेब सांगतोय शिवा के बच्चे की नजर खुप रही मेरे नजर में, उसको बोल नजर झुका के मेरे सामने खड़े रहे. इतना जलील करने के बाद, इतना जलील करने के बाद भी अगर उसकी नजर हमारे सामने नहीं झुकी ना, तो ये जीत कर भी हार होगी अगर उस शिवा के बच्चे को हमने अपने सामने नहीं झुकाया. स्वाभिमान लक्षात घ्या. अरे मायबाप इतिहास लक्षात घ्या. काय ताकद सांगायची. अरे इतका आणला, इतका मारलाय, सळसळीत वेळी नजरेत घुसणारे 2 फुटाचं अंतर आहे. आखरी बार चलो संभा बात मान लो, जिंदगी से हात गवा बैठोगे. काय ऐकायचं. छाती बघली, नजर वर केली, वर मान करून सांगितलं नालाय का. अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची लायला करतो ते कर. जमत अंगात शिव चढताचा थेंब आहे, सगळं श्वासात श्वास आहे, तर हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकाट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. ही औलाद आहे आपली, आणि त्याचेच प्रतीक तुम्ही आहेत.
तसं तुम्ही पुढं. आणि खरंच दादांनो हा इतिहास आहे आपला. पाया पडतो तुमच्या. काहीतरी घ्या रे यातलं काहीतरी. आम्हाला काही घेणं नाही राहिलं महाराज. खरं आहे म्हणा. मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले. 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्या. आपल्याला इतिहास कळणार आहे का? खरंच ना. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ते बिचारे वर बसून विचार करीत असतील. ती म्हणत असतील यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मी कोणासाठी बाबा. आणि कधीतरी धर्माचं रक्षण करत जमाय बाबा. तुम्ही करताय, कौतुक आहे तुमचं. या कमीपणाचा मोठेपणा करा. कुणाला माहित होतं एवढ्या छोट्या गावात ज्याचं नावही कुणाला माहित नाही. अरे एवढ्या छोट्या गावात ज्याचं नावही कुणाला माहित नाही, मुख्यमंत्र्याला 2 मिनिटात आणायची ताकद या गावाला निर्माण करावी, या गावातल्या माणसाला निर्माण करावी. कळतंय तुम्हाला कमीपणाचा मोठेपणा? फक्त निष्ठा. आमच्या वर्गात एक पोरग आहे. मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे. सरांनी त्याला उभं केलं. सरांनी त्याला प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. कसं आहे बोबडे. अख्खा वर्ग हसला. सरही हसले. सर म्हणले मूर्खच का तू वकील होणार आहे म्हणे. लॉला ऍडमिशन घेतलंय. अरे तुला बोलता येत नाही, तू वकील कसा होणार? तर म्हणला थतलं बोलू नका. कतलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? अरे तुझी वकिली पुढच्याला कळली पाहिजे. तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, शब्दावर धमक नाही, शब्दांवर प्रभुत्व नाही, बोलण्याची धमक नाही. अरे तू कसं वकिली करणार आहे? तर म्हणला थल कती बिलल कती लाल कती बी कती लाल. वकील सोड म्हणले. 20 रामायणाचे ग्रंथ घे. उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरला. सरांनी उभा केला त्याला. काय रे ग्रंथ विकले? तर म्हणला तल ठगले विकले. सर म्हणलं कस काय? लय थोप म्हणला दल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधळला. त्यांना फक्त म्हणायचं हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देण होय पुढं. तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं स्ट्रॅटर्जी रे. गणिमी कावा. स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा. सक्सेस तुमच्या पायाश्वासाला विश्वास व्यासपीठावर देतं. कमी मनाचा मोठेपणा करा पोरांनो. अरे गरीब असलं म्हणून काय झालं? शेतकरी असलं म्हणून काय झालं? चांगल्या कॉलेजमध्ये शिकलो नाही म्हणून काय झालं? अरे अंगावर चांगले कपडे नाही म्हणून काय झालं? अरे आऊला छत्रपती शिवरायांच्या रक्ताची आहे. स्वराज्य घडवणारच. मराठाची पोरं ही नाही भिणार मरणाला. मराठांची पोरं ही नाही भिणार मरणाला. सांगून गेलं कुणी साऱ्या उभा विश्वाला. सांगून गेलं कुणी साऱ्या उभा विश्वाला. मराठाची पोरं ही नाही भिणार मरणाला. मराठाची पोरं ही नाही भिणार मरणाला. भिनार मरणाला. मराठ्यांची पोरं ही नाही भिनार मरणाला. सांगून गेलं कुणी साऱ्या उभा विश्वाला. सांगून गेलं कुणी साऱ्या उभा विश्वाला. स्त्रीपासून निर्माण झालेलं स्वराज्य मासावांची इच्छा आहे. स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे. ताकद आहे रे बाय बाप. खरंच ताकद आहे. आणि ही ताकद आम्हाला शेवटपर्यंत टिकवायची. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. ताकद लक्षात घ्या. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा माना
दुसरा मानाचा मानाचा चेहरा दुसरा मानाचा मानाचा चेहरा ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे त्या मातीचा अभिमान आहे असा प्रत्येक जण टाळ्या वाजवतो. काय वाजवायची तारी आठवा. 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आहे ना. आपल्या डोळ्यात एखादा आपल्या आई बहिणींची आबरू उठली आणि मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर खया नाचत होता. अरे मुठवर मावळे हातात बाजी वर्णाची तानाची यसाची सूर्याची कोंडाची फुलाची सजन धनाची संताची बोरोची वहीची बोरो गोरगुरबाची निंबाळकर तांदळकर छेद अरे काय होणार आहे एवढ्या स्वराची घडणार आहे. एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिळवत होता. मावळा छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा युद्धात दोन्ही हात केले. मावळा घरी बसला. मावळा घरी बसला. एकच राजा भेटा आलं बघतात मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी आलं. मावळा डसा रडायला लागला. राजे किंचाळ लाज वाटत नाही. अरे हर हर माझ्या घोषणा करत मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस. हात केले मुरडतोस. मावळ्यानं उत्तर दिलं नाही राजा. हात गेला म्हणून रडणार यातला ज्ञान हो राजा. आवडची नगाली घाण टाकली स्वराज्यासाठी. देह पणाला लावे पण या मातीच्या कारणी लागण अशी शपथ घेतली तुमच्या डोळ्या देखात. असं समजू नका राजा हात गेला म्हणून रडतोय. अरे मग का रडतोस. मावळा वाईट वाटतं. राजा वाईट वाटतं. माझा स्वराज्याचा धनी माझ्या झोपडीत आला पण माझ्या राजाला मुजरा करायला या दुर्दैवाकडे हात शिल्लक नाही. या खंतन डोळ्यात पाणी आलं या राजा. या मावळ्यांच्या निष्ठेने घडलं स्वराज्य आणि तेच दिवस पुन्हा एकदा आणायचे. रायारावानं गाढवानं मिरवलेली नांगरीनं फिरवलेली बाती माझ्या मासाहेबांनी सोन्याच्या नांगराने पुन्हा एकदा नांगरली. अरे काय केलं कुणी शेतकऱ्यासाठी. विचारा मासाहेबाला शेतकऱ्याला कसा जगवायचा असतो. जो मातीत यायला तयार नव्हता, जो पीक पिकवायला तयार नव्हता, जो जगायला द्यायचा त्याला जगायला शिकवलं माझ्या मासाहेबांना. अरे सांगितलं अरे या आपल्या मातीत या, आपल्या धर्मात या, आपल्या गावात या. कुणातरी भामट्याला घेऊन बसणारी आपली औलाद नाही. अरे मी आहे तुमच्या पाठीशी. आपली माती पिकवा हा अधिकार दिला माझ्या मासाहेबांनी. लोकांना भीती वाटायची का गावात काढून टाकायची. अरे लेकरं कशी जगवणार. काय शिकवणार त्यांना. काय आदर्श घ्यायचा तुमच्याकडनं तुमच्या पोरांना. माझा बाप कशासाठी लढला नाही तर मी का लढावं. अरे या अहो मासाहेब यायचं म्हणतात पण कुणाच्या जीवावर यायचं. तुम्हाला सांगा बरं आम्हासनी. कुणाकडे बघून यायचं. तुमच्या बाई माणसाकडे बघून. अरे माझ्या बाई माणसाकडे बघून येऊ नका. 5 वर्षाच्या शिवरायांना हाताला धरलाय. मासाहेब सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून या. 5 वर्षाचं आले शेतकरी आपली माती पिकवायला, आपला अधिकार घ्यायला, आपलं स्वराज्य, आपला धर्म, आपलं साम्राज्य. कसं अहो फक्त स्वाभिमानानं पोट भरत नाही मासाहेब. अहो जमिनीत पिकवायचं काय, खायचं कसं. या स्वराज्यातली पहिली पतसंस्था काढली माझ्या मासाहेब जिजाऊंनी. ज्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य. कशामुळे पतसंस्था. बैलगाड्या, बैलजोड्या, बियाणं, खत, जेवढं काही जमिनीसाठी लागतंय तेवढं सगळं मोफत शेतकऱ्याला. जेव्हा तुमचं पीक येईल तेव्हा माघारी द्या. तोपर्यंत विश्वास झाली स्वराज्याला. त्या शेतकऱ्याची पोरं आणि 8 वर्षापासूनची 50 वर्षापर्यंतची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली. दांपत्ता, घोडस्वारी, तलवारबाजी,
झाली स्वराज्याच्या घटनेला सुरुवात. 7 वर्षाचे शिवराय घेऊन मासाहेब घराकडे जातात. जाताना मासाहेबांना एका चौकात दिसावं. अरे भले भले स्वतःला राजे म्हणून घेणारे राजा बाया नाचवीत होत. छत्रपतींनी विचारावं, मासाहेब बाया का नाचतात? बाया नाचतात हो बाया. पैशाचा माज. मासाहेबांनी सांगावं, राजे तुम्हाला स्वराज्याचा धनी व्हायचंय. बाळराजे तुम्हाला स्वराज्याचा धनी व्हायचंय, पण लक्षात ठेवा बाळराजे, तुम्हाला बाया नाचवणारा नाही, तुम्हाला बाया वाचवणारा राजा व्हायचाय. हेच घेतलं आम्ही, असंच सुरू झालं आमचं साम्राज्य. इतिहास जगण्याचं बळ देतो. आता सरकार बोंबलतं पाणी अडवा पाणी जिरवा. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं शेतकऱ्यांच्या हितार्थ 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. ज्या 7 वाऱ्यावर हे सगळं माच करतो ना आपण, प्रत्येक धर्मातलं बरं का, मराठा एकमेव नाही, 7 वारा सगळ्याचाच आहे. जे म्हणतात ना कॉलर वर करून, माझ्या बापाचा 7 वारा नाही मोठा आहे. अरे दादा, तो 7 वारा माझ्या स्वराज्याच्या बापामुळे. या शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. तिथून सुरू झाला 7 वारा. चला, प्रत्येक धर्मातले, प्रत्येक जातीचे, प्रत्येक माणसं कान उघडून ऐका. महिन्याच्या महिन्याला हातावर पगार पडते ना. 1 तारखेला सरकारी प्रायव्हेट पडते ना. ती कृपा शिवरायांची. कारण या राज्यातली, या देशातली वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत चालू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून कष्टाचं व्यक्तय. राजे कुठल्या एका जातीचे नाही, सगळ्याच जातीने त्यांच्या लेकरासाठी झटावं ही विनंती आहे. तर माझा राजा प्रत्येक जातीसाठी झटला ना, तर त्याच्या लेकरासाठी प्रत्येक जातीने झटावं हा माझा विश्वास आहे. झालं सुरू स्वराज. 17 वर्ष शिक्षण पूर्ण करून मासाहेबांना घेऊन परतले पुण्याला छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 17व्या वर्षी, तरुण मंडळी, वयाच्या 17व्या वर्षी मुठभर मावळे घेऊन पुण्याच्या नैऋत्य रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 17व्या वर्षी. इतिहास ऐका, मग जगायचा कसा विचार करा. वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड जिंकला माझ्या राजानं. एवढ्या कमी वयात गड किल्ला जिंकणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि गड किल्ल्याचं नाव तोरणा. का? कशासाठी? मासाहेब एवढा तास, एवढी जीवाची तळमळ का? होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुगड्यांना नव्हता खोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुगड्यांना नव्हता खोवाली. होती जिजाईला खंत, झालं शिवनाथ संत. होती जिजाईला खंत, झालं शिवनाथ संत. तुझी तुम्हाला मुजरा मानाचा, मानाचा छेद, मानाचा छेद जाईना. मुजरा मानाचा, मानाचा
म्हणून गेली दुरंतर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता वीरमाता स्वराज्य जननी माँ साहेब जिजाऊ की ज्याला जय म्हणून वाटलं नाही त्यानं घरी जाऊन पिटवून घ्या जगू नका का तुम्ही अरे ते झटले तुम्ही जय तरी म्हणा काय काय माणसं मलाच म्हणतात लईच तू येते का भांडवल करते काय भांडवल करते अरे चल तुला काय बोलायचं ते बोला रे वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया औषध नाही तीच नशा तीच रे भजनात नशा असावी फक्त नशेत भजन नसुनी भजनात नशेशिवाय नाही पण नशेमुळे भजन नाही अल्ले म्हणजे मला हे बघा मला कोणाचा काही प्रॉब्लेम नाही मला सगळं आवडतं गार जमतं आपल्याला डोंगराची हवन बायला श्वसना गारवा गारे गुरुजी जर उठली ना उपोषणाचा मेळ लागू द्यायची नाही माझ्या बापाला ती लय अवघड आहे हे बघा देवीची अवहेलना करणारी पात्रता आमची नाही आम्ही देवीची अवहेलना करत नाही जे तिची अवहेलना करतात तिची अवहेलना आम्ही करतो खरंच विचित्र परमार्थ करू नका नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान ही माझ्या तुकोबरायांची भाषा आहे नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान हा परमार्थ नाही आपला माय अगं ती देवी आहे जिच्यामुळे आपण आहे अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दनाला गुणी इकडले पण अभंग घेत जा माय बाबा म्हणजे असं काय भजन तुम्ही कसंही करा काळ वेळ नाम उच्चारिता आपल्या भजनाला असं काही नाही बरं का की असंच घ्या तसंच घ्या अभंगातच म्हणा असं काही कर्तथ्यपत्य असं खरंच काही नाही आहे मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का मध कसा खाल्ला रागाने मग गोड लागत नाही का लागतो विष प्रेमाने पिलं मग मरत नाही का असं विषाला म्हणलं मा किती गुणाचे मारायचं नाही मा किती गोडवानी दिसतंय असं विषाला असं विषाला म्हटलं मग विष मारित नाही का मारतच ना त्याचा मूळ गुण आहे ते मारण्यासाठीच आहे मधाचा मूळ गुण आहे ते गोडवा देण्यासाठीच आहे देवाचं नाम कुठल्याही असो देवाचं नाम कुठल्याही असो कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही काळी कुठल्याही वेळी जिथं तुमच्या जिभेवर जगाच्या मालकाचं नाव आलंय त्याचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं ते देतच त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं ते देतच चकारात्मकच्या पुढे व्याकरण आहे चकारात्मक देतच म्हणजे होणार तरले तरती हा नामधारकाचा लिहून देतो अजून काय पाहिजे लिहून देतो ना मुखी नाम हाती आईसी साक्ष बहुतांची अजून काय सांगायचं पण तो कसा पाहिजे जे देही फिरायचं पण जागेवर यायचं थोडं चहा पाण्याला थांबती गाडी नाही बाबा का पण गाव युस्त्र सोडायची नाही मग ही ओळख आम्हाला पटणं गरजेचं आहे मग कुणी काय म्हणू रे हे लोक बोलतात लय धर्म करता लय जात करता करत नाही दादा सर्व धर्मसमभाव मानणारे जरी आम्ही माणसं असली ना पण लोक जर आमचीच धोत्र सोडत असली तर आम्हाला त्रास होणारच ना दादा अरे जवळ प्रेमा नाही तर झेंडावर दांडा खाली तुम्ही जर आम्हालाच येड्यावणी करायला मग झेंडा खाली दांडावरच होणार ना दादा राग आले अरे तुम्ही आम्हालाच मानायला तुम्ही तयार नाही जर तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळं जमतं रे सगळं अरे कधीतरी आमच्याही पोरांचा विचार करत जाणार आहे दादा कधीतरी आमच्याही पोराचा विचार करत जा कधीतरी आमचीही लेकरं बघत जा कधीतरी आमचाही वनवास बघत जा मला मी अशीच कीर्तनाला चालले होते सहजण अचानक तो न्यूजवाला समोर आला तो म्हणला तुमचं आरक्षणाविषयी काय म्हणणं आहे डोक्याला फेटा होता माया म्हणलंही काही बोलले नाही मी कारण तोंड आहे बघा खरं सांगू का दादा वाईट वाटतं रे पोरगी असून वाईट वाटतं पोरगी म्हणून इतकं वाईट वाटतं ना दादा अरे इतका त्रास आहे ना ओपनवाल्याला शिक्षण घेताना आम्ही गरिबातनं मोठी झालेली लेकरं आहेत आम्हाला जाणवतं दादा आम्हाला कॉलेजला EBCचा फॉर्म भरा पोरगी असली की एक EBCचा फॉर्म असतो ते थोडी टक्के थोडे पैसे कमी होतात त्याने त्याला बी
इतके दाखले लागतात दादा, इतके. ह्यांचं फक्त नाव ऐकलं की ह्यांना आरक्षण आहे. आम्हाला स्वतःला सिद्ध करायलाच 15 दिवस लागते कागदपत्र गोळा करायला. म्हणजे आम्ही ह्याच जातीचे आहोत हे सिद्ध करायलाच 15 दिवस लागतात आम्हाला. इतके कागद, पर बापाचा, आज्याचा, पंजाचा, सगळ्याचे दाखले गोळा करावे लागतात. त्रास खूप आहे रे. मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं होतं दादा, मेडिकलला स्वतःचं, मला लोकांचं काही घेणं देणं नाही. मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं होतं, ओपनमध्ये येते मी. मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं दादा. बापाकडं जमीन लय होती पण जमिनीत पीक नव्हतं. जमीन लय होती पण पिकत तेवढं. पावसा जिरायती शेती मराठवाडा म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून. देवानं पाडलं तर खरं आहे, नाही तर पोटाची खळगी भरेल याचं स्व टेन्शन आहे. पण वैभव काय सांगायचं दादा. अरे महाराष्ट्रात कुठल्याही भागात फिरायचं, जसे सप्ते या भागात होतात ना मराठवाड्यात, तसे महाराष्ट्रात कुठंच सप्ते होत नाही. एवढा वैभव सप्त्याचा आमच्या. कीर्तन करावी तर मराठवाड्यात, गायक वादक मराठवाड्यात, लोक मराठवाड्यात. पुणे, मुंबई, सातारा, सांगली पैसे लय, लोक नाही. पाकिट जोऱ्यात पण आई काय लोक नाही. हिथं पाकिट नाही पण लोक लय. आणि इथं लोकांचं प्रेम लय. अरे ऊसतोडी करतील माय बाप. कशी करतील? ऊसतोडी करणार पण साप्त्याला पट्टी दणकावूनच देणार. इतके मोठे मनाची माणसं आहेत. धर्म जपतात रे. मराठवाडा नावच ज्याचं मराठवाडा आहे. ऐकूनच जिथं अंगावर शहरा येतो तिथली माणसं मावळ्यांसारखीच जन्माला येणार की माय बाप. बरं का. आणि खरंच भाग्यवान आहे रे तुम्ही. मला मराठवाडा जवळ आहे पण मी जन्माला पश्चिम महाराष्ट्रात आली. पण मराठवाडा मला 2-3 किलोमीटर. बार्शी माझं गाव येतं पश्चिम महाराष्ट्रात, पण मला धाराशिव, बीड या सगळ्या गोष्टी फार फार जवळ. मग कौतुक आहे त्याच्यामुळं. जाणीव आहे मला. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, एखाद्या चांगल्या मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, त्याला लाखांनी फी भरावी लागते. लाखांनी. ऐपत कुणाचीच नसते तेवढी, कोणाचीच. आणि साध्या कुटुंबात जन्माला आलेली, उचला बरं त्याला, चांगल्या कुटुंबात जन्माला आलेली माणसं आहे आपण. एकदम साधं कुटुंब आहे आपलं. आईबापाला कष्ट करताना बघितलेलं असते, आईला कष्ट करताना बघितलेलं असते, बापाला कष्ट करताना. लोकांना कळत नाही कुठल्या टाईमला फोन करावं ती. त्या मोबाईलची रिंग आणि दारू पिल्ला माणूस कधी कार्यक्रमाचा गोंधळ करीन काय भरोसा नाही मला. बरं का. ते दोघंही सारखेच. हां, तर जागेवर या विषयाकडे. फार कष्ट माझ्या डोळ्यासमोर मला माहिती आहे. बापाने आयुष्यभर रानात काम केलं, आईनं आयुष्यभर रानात काम केलं. जाणीव आहे कष्टाची. मग आम्ही विचार केला, अरे एवढा त्रास जर आपल्या कॉलेजच्या फीमुळे होत असेल, एवढा त्रास जर आपल्या आईबापाला आपल्या कॉलेजच्या फीमुळे होत असेल, कर्ज डोक्यावर होत असेल, आपल्या बापाच्या कर्ज होत असेल, आपल्या आईच्या डोक्यावर, ह्यांना सुखानं झोपा लागत नसत्या, तर शिकलेलं काही फायद्याचं. आणि बऱ्याच पोरांनी शिक्षण याच्यामुळंच टाळलं की त्याच्या फी खूप होत्या. कळते तुम्हाला? फी जास्त असल्यामुळं पोरांनी शिक्षणं टाळली, पोरींनी शिक्षणं टाळली. आणि तुमच्या पाया पडून विनंती मायबाप, आपल्या हक्कासाठी लढणं ह्याला धर्मभेदन जातभेद म्हणत नाहीत, याला स्वाभिमान म्हणतात. हे मी तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो. हक्कासाठी लढत जा. जसे माझ्या राजांनी अख्खा सगळ्यांसाठी येतं, आणि हे सगळ्यांसाठीच आहे. मी तुम्हाला मगाशीच एक वाक्य म्हणलं, जर माझा राजा प्रत्येकासाठी झटलाय तर हे प्रत्येकाचं काम आहे की त्याच्या लेकरासाठी झटलं पाहिजे. आणि तर हे बघा, आणि असं नाही या आरक्षणाला फक्त मराठ्यांच्याच लोकांनी हातभार लावला असं नाही. तुम्ही आंतरवाली सराटीकर माणसं आहेत, तुमच्या गावातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसानं या उपोषणाला हात लावला, हेच आपल्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं प्रतीक. आणि हाच महाराष्ट्र, इथं एकनिष्ठता आहे अजूनही. हे दाखवून दिलं तुम्ही मायबाप. डोळ्यातनं पाणी येतं कधी कधी समाज बघितल्यावर. ही माझी माणसं आहेत, धर्म जात म्हणून नाही. प्रत्येक धर्माची प्रत्येक जातीची माणसं इथं हजर आहेत. आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही येतात. पाया पडून सांगते तुमच्या, असंच एकनिष्ठ राहा, राशीच निष्ठा दाखवा. तुझं 14 का 15 14 तुझं 14 ऑक्टोबरचा दिवस आहे ना, तो आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे. पुन्हा एकदा स्वराज्याभिषेकाचा दिवस आहे. जसं शिवराज्याभिषेक झाला ना माझ्या रायगडावर, ही आंतरवाली सराटी म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांचा रायगडच आहे. इथं पुन्हा एकदा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आणि पुन्हा एकदा प्रत्येक माणसाला न्याय मिळणार, हा माझा विश्वास आहे. भेटलाच पाहिजे, त्यासाठी लढलंच पाहिजे. विनंती, चला विषयाकडे या.
मग देहाची काळजी न करता आम्हाला जपता आलं पाहिजे. आमच्या देहाची काळजी करणारा पाठीशी उभा आहे हे आम्हाला माहित आहे. निर्वाणी लोक म्हणले काय होत आहे, ऐकतो का देव? अरे देवानं ऐकलं नसतं तर चोखोबराच्या बायकोचं बाळणपण 27 दिवस साडी नेसून केलंच नसतं. चोखोबाची वहीनं झाला शारंग धरा. ज्या गोरोबा काकांनी आपलं लेकरू पायदळीत उडवलं त्या गोरोबा काकाचा संसार माझ्या पंढरीच्या नाथानं सांभाळावा. जिथं कुंभार होऊन माझा पांडुरंग जावा आणि तेरमध्ये कुंभार होऊन जाऊन म्हणावं हो पांडुरंग कुंभार माझं नाव. मातीत उडवतो मडकी घडवतो. अहो माझ्या देवानं घडवलेलं मडकं दगडावर मारलं तरी फुटत. ज्यांनी ब्रह्माला घडवलं त्यांनी मडकं घडवल्यावर फुटून कसं मायबाप? हां ताकद लक्षात घ्या ना जरा. बरं लोक म्हणतात देव, अहो कसं असतं ना मायबाप विश्वास. सुदामांच्या घरी खायला अन्नाचं कण नाही. सुचल रडून सांगते स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा देणार नाही का? देईल ना, विश्वास आहे पण मागणार नाही कारण ही माझ्या विश्वासाची परीक्षा आहे. त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे की मला माहीत आहे. कळलं? जाऊ द्या काही विषय नाही. न सांगता तुम्हा कळू येते. माझा विश्वास आहे. ह्या विश्वासामुळं 4 दिवस उपभोग घेतला सुखाचा पण भगवंताकडे मागितलं, बघून सुद्धा मागितलं. या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली. ही ताकद आहे विश्वासाची. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगली मारे. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना जे देही उदास. काळजी करू नका याची मायबाप. होईल थोडा त्रास, होईल थोडं दुःख. संतांना झालं तुमची आमची काय कथा आहे. लोक आहेत मायबापी गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात अयो हे न बरी गेली. मग काय ब्रह्मचर्य राहायचं होय? लोकांचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे. लय लोक सांगत नाही, स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेबळाट होतंय, नुसतंच उभं राहिलं त्याला काही काळा होती होय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला पण नाच नाच जिरे होती. मग करू काय? अरे मरू का? जाऊ द्या. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना. वाकल नाही रे सांगायचं. अरे किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही देवा सांगू सुख दुःख, देव निवारी भूक. लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची. कसं असतं गुरुजी, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असत. आणि लोक दिखाव्यासाठीच जगतात. हा लोक अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम दिला कशाला? कोटीचा बंगला बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. लय धार्मिक आहे म्हणून त्याच्या घरी गेले. घरी गेल्यावर कळलं मातृवाटेवर पितृवाटेवर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला? करतो का म्हणून बोंबलतो जास्त. 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. किती? 20. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय विशाल हृदय. 20,000 लोक खाऊ घातली. शहराचा म्हणला ताई लय नका कौतुक करू, तिनं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग इलेक्शन जवळ आलंय म्हणून गो तेवढ्या ती जाऊ दे खाऊ घातली ना. अरे खाऊ घातली यात काही न बोलाय. प्रत्येकाला गण लावताय मग जीव घालताय. गण लावायचा दादा कपाला बुक्का चंदन अष्टगंध गुलाल भांडारा काय लावायचं ते पण कपाळाला गंध. उद्या परवा कुठं धडकाला मिळा तर शेजार पदार्थाला कळावं तरी कुठल्या गँग मारलाय यामका पुरायचा का जाळायचा एवढा तरी मिळ लागावा त्याला. माय बाबा आपापला धर्म जपत जा रे. कधी गुरुद्वाऱ्यात गेलायत का? गुरुद्वारा शीख लोकांचा जाकत तरी त्यांच्यात नियम आहे. मस्तकाला कापड बांधल्याशिवाय ते येऊ देत नाहीत. मस्तकाला कापड बांधल्याशिवाय येऊ देत नाहीत. पुरीच्या डोक्यावर पदर नसेल तर ते आतमध्ये घेत. कपडे अंगावर फाटके असलेले ते येऊ देत नाही. येऊ देत. तुमची पॅन्ट इथं फाटलेली ती स्टाईल आहे तुमची पण ती येऊ देत. हां पोरीचे तोकडे कपडे आहेत ती येऊ देत. त्यांना शोभेल असा ड्रेस घालून गेलं आणि आमची किती हलकट आहेत बघा. तिथं जाताना नीट जाते ती. तिथं जाताना नीट. आणि मंदिरात ही इकून फोन करतोय आणि ती तिकून हां तू या इकून मी येतो तिकून महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या तुम्ही मंदिरात टुरिस्ट पॉइंट बनवलेले पोरांनो पोरींनो मंदिरात
अरे जगाचा बाप असलाय जनाची नाही मनाची तरी लाच ठेवाय रे मंदिरात. देवच नाती बनवतोय असली आणि सगळं देवावर ढकलते ती सगळं. राधाकृष्णानं प्रेम केलं. तुला माहित तर आहे का राधाकृष्ण? राधा 22 वर्षाची, श्रीकृष्ण 5 वर्षाचे आहेत. राधेला नवरा आहे जेव्हा देव रांगतोय. आता तुझी राधा 22 चिंतू 5चा आहे रे. हा असं असं काय रांगत रांगत जातोय रे. मला तुला आवडते असं नाही करत. असं मला हे नाही. तुम्ही प्रेम करा पण देवाला बदनाम करू नका. देवाला होत्या म्हणा 16,108. पण देवानं का केल्या? अरे राम जन्मामध्ये ऋषी मुनींनी दगड घेऊन रामप्रभूकडे आले आणि रामप्रभूकडे बघून त्यांना मोह आवरला नाही. रामप्रभूंना त्यांना म्हणायचं होतं या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या, पण ते रामाला म्हणले आम्हाला तुमच्या बायका करून. म्हणून पुढे त्या गवळणी झाल्या. म्हणून त्या बायका. त्याला शास्त्र आहे रे, आपल्यासारखं नाही दादा. मला कौतुक वाटतं रे तुमचं कधी कधी. तुम्ही बाकीचं सगळं करता रे, म्हणजे कधी वाईट वाटतं, बाकी दुसरं काही नाही. कधी बघितलंय का महाराज? आता हे बघा, आदल्या दिवशी काय झालं, पुन्हा रमजान झाली. आदल्या दिवशी गणपती विसर्जन झालं. दुसऱ्या दिवशी रमजान ईद होती. बोलत जा पटापटा. होती का नाही? होती. त्या दिवशीच होती, पण ती पुढच्या दिवशी त्यांनी केली. बरोबर. गणपती विसर्जनाला सगळ्या गावातली पोरं नाचली का नाही? दारू पिऊ पिऊ नाचली का नाही? आणि पुन्हा म्हणतात आम्हाला बायका भेटत नाही. असलं वागून हा? अरे तुम्ही श्रावण महिना आमोशा कधी येते म्हणून वाट बघता? सोडल्या असत्याला आमोशा. अरे बहिणी म्हणून सांगते अजून 4 वर्ष तुला बायको भेटत नसते. बाकीचे म्हणतात माझं झालं, तुझी नीट नांदत नसते 4 वर्ष. अरे तुम्ही म्हणसाल बायकोचा खाण्याचा काय संबंध आहे? युक्त आहार इंद्रियाशी सार, आयुष्यच त्याच्यावर आहे रे. मी धर्म नाही रे आपला तो, कळतंय का? ज्यावेळेस इंग्रज आले ना शिवराज्याभिषेक सोहळ्याला, तेव्हा इंग्रजाला त्या दिवशी गडावर परवानगी दिली नाही, कारण गडावर खाऊन आलेलं जमत नव्हतं. निर्व्यसनी आणि शुद्ध शाकाहारी मावळे होते. हे डोक्यात घ्या. कुंबडीन तंगडी हाणून मावळे नाही झाले ते. अरे तुम्हाला दम निघत नाही. आता गर्दी बघा त्या हॉटेलांनी. हो काय तुम्ही जे बोकड खाता ना दादा, शेतकरी तुम्ही बोलल्यावर झोमतो तुम्हाला. ती बोकड अशी जात आहे जे आईनं जन्माला घातला त्याच्यावर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकतं ते शेतकरी. तुम्ही स्वतःच्या आईवर घाण नजर टाकणारा जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील? आणि मग मला सांगा शाकार करायचा का नाही? आपला धर्म नाही रे तो. हा आता टाळ्या स्वाद त्यांनीच वाजवल्या जी खात नाही ती. बाकीचे म्हणले आपणच खायचो ना, आपणच वाजवायचे असं. अरे कडू इथून पुढे खाणार नाही म्हणून तरी वाजव, कारण आपल्याकडे मागचं काही धरीत नाही धरत. वाल्याचे वाल्मिकी झाले हा संप्रदाय आपला. नारद मुनींच्या कीर्तनामध्ये 2 अक्षर चुकून ऐकली वाल्यानी. किती अक्षर शब्द? कीर्तनाची ताकद बघा. 2 अक्षर. किती? 2 अक्षरावर भगवंताच्या जन्माच्या आधी त्यांचं अस्तित्व लिहायची ताकद त्याच्यामध्ये आली. हे सामर्थ्य संप्रदायाच्या 2 अक्षरामध्ये. वाल्याचे वाल्मिकी झाले, केले रामायण रामा. मग कशामुळं? मग आपल्याकडे पाठीमागचं मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तू का, पुढे मी साक्षीदार. जामीन म्हणजे जामीनदार माहित असेल की आत गेल्यावर बाहेर काढतो त्याला म्हणायचं. आत गेल्यावर बाहेर काढतो त्याला म्हणायचं जामीनदार. वाईटात गेल्यावर सत्यात आणतो त्याला म्हणायचं जामीनदार. तुकोबाराय म्हणले मी कोण आहे? मी तुम्हाला बाहेर काढणार आहे, काळजी करू नका. मागचं पाहू, इथून पुढे तरी, आता तरी पुढे नका करू नाश. आता झालं गेलं माणसं. आता अर्धी लाकडं मसनात गेले, आता सरण पेटवायची वेळ आली ना, आता काय माळ घालतात आहे? अरे मी आली आज माळ घातली, उद्या तरी माळ करी म्हणून मरशील की एक दिवस. अरे एका नामाची ताकद ब्रह्मगणिती करू शकत नाही पुण्याची. ब्रह्मादिकाला सुद्धा एका रामाच्या नामाची गणना करता येत नाही. विचार करा एका दिवसाचं किती होईल? ताकद आहे रे. समजून घेत जा थोडं. मायबाप पाया पडते तुमच्या. आपल्या धर्माला जपत जा. रमजान ईदीला कुणी नाचलं का दादा? गणपतीला एवढी पोरं नाचली, ईदीला कोण नाचलं का? 25 डिसेंबर क्रिसमस.
नाताळ ख्रिश्चन लोकांचं ते असं करतात का? असं त्यांचा देव घेऊन त्याच्यासमोर नाचतात का? आपण आपल्या देवांसमोर का नाचायचं? अरे नाचू नका असं नाही, नाचू कीर्तनाचे, नाचा ना, बिंदास नाचा. अरे हातात टाळ घ्या, गळ्यामध्ये पखवाज घ्या आणि मस्त बेधुंद होऊन त्या गणपती समोर नाचता. जगाचा मालक तुम्हाला साक्ष द्यायला उभा असेल रे. पाया पडतो तुमच्या दादा. स्वतःच्या हाताने वाईट वागू नका. धर्मासारखं वागता येत नाही, धर्माला कलंक यायला गेलं असं तरी वागू नका. विनंती दादा, विनंती, बाकी काही सुद्धा नाही. पण आता बरीच पिढी सुधारली बरं का. आता बऱ्याच ठिकाणी गणपती समोर नाही डीजे लावत पोरं, अजून थोडेफार आहेत, पण बरेच असे आहेत जिथे अजूनही डीजे लावत नाही. बरेच गावं अशी आहेत, बरीच पोरं अशी आहेत जिथं कीर्तनासमोर गणपतीसमोर कीर्तनं असतात, भजनं असतात. बाकी हे बघा, समाज गोळा करायचं आपलं ध्येय नाही आहे. समाज गोळा व्हावा असं आपलं ध्येय नाही आहे. गोळा झालेल्या समाजातला एकतरी सुधारावा हे आपलं ध्येय असतं. आपल्याकडं कौरवाची गणती नाही, पांडवाची गणती आहे. विश्वाचा नाथ जिथं पाठीशी उभा आहे ना, तिथं युद्ध विश्वातलं सगळ्यात मोठं जिंकलं जात आहे. हे कायम लक्षात ठेवा. मग आम्ही तत्व विचारले तुकोबारायांना. तुकोबाराय हे सगळं सत्य आहे, पण 7 प्रकारचे पाश, किती प्रकारचे? 7 प्रकारचे पाश टाळून आशा निवारून जर भक्त होता येत असेल तर हे जर अवघड दिसतंय ना. आशा सोडेल असा माणूस, कारण सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशेमुळेच माणूस जगतो. आशा सोडायची, तुकोबाराय म्हणले आशा सोडायची संसाराची. आशा कशाची सोडायची? संसाराची. मग कशाची करायची? भगवंताच्या प्राप्तीची. आशा ठेवायची, पण कशाची? भगवंताच्या प्राप्तीची. ही आशा ज्याला आहे तो याची काळजी करत, मग गोरबा काका घ्या, मग ज्ञानोबाराय घ्या, मग तुकोबाराय घ्या, मग जनाई घ्या, मुक्ताई घ्या, संत कुठलेही घ्या, आपल्याकडे वेळ होत गेला. मग आपण विचार केला ह्या भक्तांनी देहाला उदास राहून परमार्थ करावा. अर्थात याची काळजी करू नये, जगावं दुसऱ्यासाठी. पण किती जगावं? दुसऱ्यासाठी किंवा भगवंतासाठी किती जगावं? तुकोबाराय मंगळवेढ्याच्या भिंतीखाली त्यांचा मृत्यू झाला. साक्षात पांडुरंगा परमात्मा डोळ्यात पाणी आहे. नामदाराला विचारतात, नामा माझ्या तुकोबारायांची हाडं तरी घेऊन येता काय? नामदारा म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, ह्या अशी कामं नाही म्हणे. जा तेवढे हाडं घेऊन या. आणली असती देवा, पण प्रत्येकाची हाडं सारखी ओळखायची कशी? नामा प्रत्येक हाड कानाला लाव. ज्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना त्यांचा झाला मृत्यू नव्हे. मृत्यूही ज्या नामस्मरणाला टाळू शकत नाही. तुकोबाराय आजही येत, ज्ञानोबाराय आजही येत. उत्तमची उरे तुका म्हणे एक मरणीची, जे मारू शकत नाही देहाला उदास लक्षात घ्या, जे मारू शकत नाही ते ताकद. विषय तो त्यांचा झाला. आता माता पिता कसे म्हणताय? तुम्हीच म्हणता ना तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच. मग उलट कसं बोलताय? उलट नाही. प्रल्हादासारखे मायबाप असतील तर तेही आम्ही नाकारू, कारण इथे सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे मायबापाचं. मायबाप नाकारू असं नाही. आम्हाला नामाच्या आड जर मायबाप आले तर आम्ही मायबापही नाकारू. वाक्य लक्षात येतंय? इतकं आमचं भगवंतावरच विश्वास आणि भगवंतावर निष्ठा असावी. ठीक आहे, पण आम्ही हे सगळं करू तुकोबाराय. आम्ही देहाला उदास राहू, आम्ही विषय नारायण करून, आम्ही आशापाश सोडून देऊ, आम्ही भक्त होऊ, आम्ही देवाचं चिंतन करू, पण ह्या सगळ्याच्या बदल्यात काहीतरी भेटलं पाहिजे. आम्ही हे सगळं करू. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाहिजे, पण याचं फळ काहीतरी भेटलं पाहिजे. घालून या भार निर्विले संती. मग जिथं मला विश्वास आहे तुम्ही सगळं करा, तुमचं सगळं देव करेल. तुम्ही त्याला स्वीकारा. देव बरं मला सांगा, आपण केलेला संसार चांगला होईल का देवानं केलेला चांगला होईल? माय आपण केलेला चांगला होईल का देवानं? देव. तुमच्या घरात देवघर आहेत माय? आहेत. आमच्याकडे असतात. तुमच्याकडं? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं? जस्ट आस्किंग माय, बोलत जा माय, पटपट बोला. देवघर आहेत, पूजा करता, करत जा माय, तुमच्याकडे ताकद आहे, करत जा माय. देवाला फुलं वाहता? हां, ताजी वाहता का शिळी वाहता? ताजी. हां, तुम्ही माय तुमच्यात दूध कशात तापवतात? हां, पातेल्यात. तुमच्यात बघुल्यात. त्यांच्यात पातेल्यात, तुमच्यात बघुल्यात. हां, बरं. देवाला ताजी फुलं वाहता? बघा, विचार करा. देवाला फुलं ताजी वाहता. पातेलं दूध तापवताना काय करता? अगोदर आतून स्वच्छ करता आणि मग दूध तापवता. बरं, बाहेरून थोडा कचरा राहिला जमतो का? आतून थोडा राहिला तर जमतो? आतून. हां, काय होतं कचरा राहिल्यावर? दूध नसतं. इतका सोपा परमार्थ आहे. ज्याचा आतून स्वच्छ आहे तो वरून थोडा गावंढाळ असला तरी, उच्चार थोडा गावंढाळ असला तरी, वागणं थोडं, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ना, जगाचा मालक त्याच्या पाठीशी कायम आहे. लक्षात ठेवा. आता फुलाचं बघा. फुल ताजं वाहतं?
शिळ बाजूला काढता. हां तरुण मंडळी, तुमची माय देवाला फुलं सुद्धा ताजी वाहती बरं का माय बाप. तुम्ही देवाला फुलं ताजी वाहता आणि काकड्याला सगळे गावातले म्हातारे गोळा करता. परमार्थाची मेंटॅलिटी बघा ना. देवाला फुलं ताजी आणि काकड्याला ती काय म्हणताय अख्या गावाला कळत नाही. किती माईक सिस्टम क्लिअर असू द्या, आवाज आला एवढंच कळतं माय बाप. तर चालच लक्ष. आणि वृद्ध मंडळी, आजोबांनो, तुमचं हे काम आहे. आजपर्यंत तुम्ही हा परमार्थाचा भार आपल्या खांद्यावर पेलवलाय. आता माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुम्ही तुमच्या लेकरांना, तुमच्या नातवांना हाताला धरून काकड्यात बसवलं पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही ते पार पाडलं पाहिजे. ही पिढी जर पुढे गेली नाही ना तर काही दिवसांना मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढीन आणि चित्राकडे बघून लेकराला शिकवेल. लेकरांना म्हणील, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. यू नो व्हॉट आय मीन. पुरं विचारतील, व्हॉट इज द बोआ. तो नसतो का फेटा बांधलेला, कंबर बांधलेला, इठल इठल करतो, दॅट्स बोआ. पुरं म्हणतील, आता दिसत नाही मॅडम, लाईक डायनासॉर. तो जसा नामशेष झाला तसा बुवा नामशेष व्हायचा एके दिवशी. मायबाप पाया पडते तुमच्या परंपरेचा पार. काय तुम्हाला धोत्राची लाज वाटते दादा, तुम्हाला गंधाची लाज वाटते दादा, तुम्हाला फेट्याची लाज वाटते, तुम्हाला शेल्याची लाज वाटते. नका रे, चांगलं राहणं राहा ना. देव पडलंय ना. पण भजनात आल्यावर, मंदिरात जाताना, इरीवारी आपल्याला एवढे कपडेच ना दादा, इरीवारी जेवढे कपडे घालायचे तेवढे घालावे. पण मंदिरात येताना तरी कमीत कमी पोरींनो पंजाबी घालावा. मंदिरात येताना तरी कमीत कमी अंगावर चांगला कुर्ता, एखादी पॅन्ट असावी. पोरं मंदिरात जाताना तरी आपला धर्म दिसावा रे. पाय पडते तुमच्या, बाकी काही नाही. आणि पोरांनो जास्त काही सांगत नाही बघा, एक वाक्य सांगते. रात्री 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, जिजडले पाय सुरकुत्या पडल्या, चेहरा बघा मायबापाचे आणि पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल. पण मायबापा हो, तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढंच एक वाक्य कीर्तनात मी विचारलं. देवा सगळं राखाल तुम्ही, अर्थात सगळं राखू आम्ही, पण आम्ही सगळं तेव्हाच राखू तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. जेव्हा तुम्ही सहाय्य तरी व्हाल तेव्हा आम्ही तुमचं सगळं राहू. अहो पण जे आम्हाला त्रास देतात तुम्ही त्याची काळजी करू घातली या भय. तुम्ही त्यांचं काही वजवाटोळ करायचं इच्छू, तुम्ही त्यांना काही वाईट बोलू, तुम्ही त्यांना काय म्हणू, मी आहे ना. भगवंत सांगतात मी आहे, जो बोलल तो जाईल असा विचार करा आणि तुम्ही आपलं सत्यकर्म करत राहा. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मग आम्ही काय करावं, तुम्ही फक्त प्रेमानं भजन करा. विठो पाय रखुमाय हाताने काही मुखाने भक्ताची ओळख तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात. प्रथम सांगतात, भक्त ऐसे जाण्याचे तेही भूतास गेले आशा पाशणी विषय तो त्यांचा झाला नारायण नवरे जन धन निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडून विषय तो त्यांचा झाला नारायण नवरे जन धन उठू नका, काय बी म्हणायला लागले. बसा बसा खाली बसा. तुमच्या उठण्यामुळे मला उग बोलावं लागायचं. बसून घे दादा, एवढं गावाचं नाव तुमच्या मोठं आहे, गावाच्या नावासाठी तरी बसा, दुसरं काय नाही. उठून ना, तुम्ही उठायची घाई केल्यावर काही टेन्शन नाही. देवानं उठवायची केल्यावर किती तरस होईल बघा. आणि लोक हे बघा, हे कसं आहे ना, कीर्तनाचा मंडप म्हणजे काय ढवाळ जेवणाचा मंडप नाही की तुम्ही कधी उठा कधी बसा. जगाचा मालक साक्ष देतो महाराज. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा
आणि देवाच्या आधी आपण जावं इतके मोठे आपण. कळतंय का? हे कीर्तन जेव्हा क्षणी चालू झालं आणि जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जगाचा मालक इथं साक्ष द्यायला उभा असतो. देवाच्या आधी आपण जावं एवढी लायकी आपली नाही. त्याच्यामुळे विनंती, थोडं बसून घ्या. सुंदर असा नामचिंतनाचा गोड आटतात. बोलण्याच्या ओघात मी चरण घेतली नाही, असं मी कधी करत नाही. फक्त आता ते थोडं ओघाओघात होऊन गेलं, त्याबद्दल खरंच क्षमस्व. कीर्तनाचा अभंग खरं तर अर्थ जे देही उदास एवढाच माझ्याकडनं सोडवला गेला. बाकी सगळं बाकी राहिले. पण काय जे नसावी, काय काय मुदाम ठेवायचं असते. पुढचं कसं यायचं म्हणून ठेवायचं माहिती बरं का, दुसरं काही नाही. तर ते मुदाम ठेवलेलं आहे. सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य महाराष्ट्र नामांकित गायक वादक कीर्तनाला उपस्थित आहेत. सर्व दादांच्या चरणावर, सर्व भक्तांच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. ही ती माणसं आहेत ज्यांनी वारकरी संप्रदायाचं वैभव वाढायचं काम आपल्या हाती घेतलं आणि सामर्थ्याने ते आपल्या खांद्यावर पेलत होते. त्या माणसांच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. माऊलींची कृपा आहे की त्यांचे एवढे गोड आवाज आहेत, सर्व त्यांच्या घंट्यामध्ये वास करते. पांडुरंग परमात्मा असंच त्यांच्या कलेची वृद्धिंगता वाढवा माऊलींच्या प्रार्थना करते. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. सर्व टाळकरी उत्कृष्ट मृदुंगवादक महाराजांचे मनस्वी आभार. अगदी गोड सेवा ज्यांनी केली आणि इतका गोड पखावास की त्यांच्या वाजवण्यामुळे कीर्तनामध्ये ताल, स्वर, लय सगळं नांदलं. चरणावर शतशः प्रणाम आहे तुमच्या. अगदी लहान बहिणीसारखी असून सुद्धा, कारण कीर्तनकार लहान असला की त्रास होतो जरा, ऐकून घ्यायचं त्याचं मायबाप बरं का. कारण ही सगळी ती माणसं आहेत ज्यांना सगळं माहिती आहे, तरी पण ऐकून घेण्याची दानत हा वारकरी संप्रदाय मायबाप बरं का. आणि या वारकरी संप्रदायामुळेच हे वैभव आहे. सगळे व्यासपीठाच्या शेजारचे सर्व संप्रदायातील वृद्धिंगत मंडळी तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. माऊली आपल्याकडनं त्याचं नाव वधवून घेतात, ही माऊलींची कृपा आहे. आणि या कृपेलाच शतशः प्रणाम आहे. तुम्ही मायबाप एवढ्या बहुसंख्येने जमला, चरणावर शतशः प्रणाम तुमच्या. त्याचबरोबर माझे वडील ज्यांनी मला घडलं त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर सिस्टीमवाले दादा, गोड सिस्टीम लावली, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. त्याचबरोबर तरुण वर्ग, तरुण मुली, महिला, बांधव, माय बाप, वृद्ध सगळे कीर्तनाला उपस्थित राहिले, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. इतकं खरं सांगू, तुम्ही माझ्या कीर्तनाला आले म्हणून तुमचं कौतुक नाही, तुम्ही कीर्तनाला आले म्हणून तुमचं कौतुक आहे. कळतं तुम्हाला मला काय म्हणायचं ते. त्याच्यामुळे तुम्ही ज्या परंपरेला साथ देताय ना, काय गाव आहे तुमचं, पण काही म्हणा. अहो, ज्या गावाचं नाव घ्यावं आणि अंगावर काटा यावा एवढं वैभव ज्या गावानं उभं केलं त्याला अंतरवाली सराटी म्हणायचं. तुम्हाला सराटीचा काटा माहिती आहे का? एवढंच असतो ती. तुम्ही शेतकरी, पण दुखतो इतका, हा दुखतो इतका विचित्र. आणि लय वेळ राहत बी ना, काटा पायात राहत निघतो लगेच, पण निघाल्यावर 15 मिनिटं तरी नाचवतो. कळतंय? त्या काट्यासारखी माणसं आहे तुम्ही. गाव बारकच आहे पण अख्खा महाराष्ट्र तुम्ही नाचवलाय माझ्याबरोबर. आणि त्या काट्यासारखीच आग आहे तुमच्या. मला त्याचा हातभार होता आला हेच मी माझं भाग्य समजते. आमचे बोचरे दादा, त्याच्यानंतर मला फोन, दोघा तिघांनी फोन केले मला, तर माझ्या बी एवढं डोक्यात नाही. महादेव महाराज गिरी, महादेव महाराज, नंतर बोचरे महाराज, त्यानंतर सगळेच महाराज मंडळी मला फोन केला आणि म्हणले ताई, मी बिलकुल म्हणलं, हे बघा, जो माणूस करतो एवढा अख्ख्या जगाला कीर्तनं सांगायची, आणि एक कीर्तन जर आपल्याला धर्मासाठी करता आलं तर आपल्या जगण्यात मजा नाही. म्हटलं एक तरी कीर्तन धर्मासाठी झालं पाहिजे. कारण धर्माचं रक्षक जर पांडुरंग परमात्मा, त्याचं नाव आपण घेतो, तर त्या विधात्यामुळं तरी एक कीर्तन म्हणलं मायबाप. म्हणून हे गोड कीर्तन, ही सेवा तुमच्या गावामध्ये करण्याचा योग आला. मी माझं भाग्य समजते की तुमच्यासारख्या निष्ठावंत माणसांच्या चरणाशी मला सेवेचा योग आला. माझं भाग्य समजते. ह्या सर्व महाराज मंडळीमुळे पुन्हा एकदा यांच्यामुळे अख्खा महाराष्ट्र उभा आहे असे म्हणून सुद्धा त्यांना सुद्धा शतशः आभार. तर काय मानायची पात्रताच नाही राहिली आता. मी म्हणलं ना, निष्ठा, स्वाभिमान पैशाने विकत घेता येत, तो रक्तातच लागतो, तो त्यांच्या रक्तात आहे. त्याच्यामुळे तुम्ही मायबाप, ही तुम्ही सुरुवात केली बरं का. मायमावल्या असतील, पुरुष मंडळी असतील, हे तुम्ही गावातली माणसं, तुम्ही सुरुवात केली. सुरुवात थोडी कडू होती मायबाप, सुरुवात थोडी कडू होती, पण याचं फळ इतकं गोड लागणार आहे ना की त्या फळाची गणना तुम्ही कधीच करू शकत नाही. ते फळ तुम्हाला भेटणार. सुरुवात
थोडी त्रासदायकच असते, पण सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, फळ लाहतो महाराज. त्याच्यामुळे गोड तुम्ही मायबाप, काही चुकलं असेल तर क्षमस्व, बोलण्याच्या ओघात वेळ झाला. पुन्हा एकदा सर्वच महाराज मंडळी, त्यामध्ये हरिभक्त परायण, गायनाचार्य, हा लिहिलंय का? बरं जाऊ द्या मग, सांगा. परमेश्वर महाराज मते दादा, शरद महाराज काळे, शरद महाराज, हा शरद महाराजांचा फोन आला. शरद महाराज देवडे, दीपक महाराज, दिगंबर तात्या, ज्यांच्या नावातच पांडुरंग, तो अवघड रंग एक झाला माझ्या बरोबर का. त्याच्यामुळे अगदीच सगळे तुम्ही इतके गोड गायलात ना, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. एकदम गोड आवाज आहे तुम्हाला सगळ्या महाराज मंडळीचे. एवढे वेळेस माफ करा, पुढच्या वर्षानं पाठ करते. एवढे वेळेस फक्त माफ करा बाबा, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर सगळे कॅमेरेवाले दादा, हां तुमच्या चरणावर शतशः प्रणाम करावाच लागणार आहे. दुसरं काही नाही, चांगलं केलं त्याच्यामुळं बिन वाईट करू नका, त्याच्यामुळं बी माझ्या बाबा तुमच्यामुळंच आम्ही इथं उभं आहे याची जाणीव आम्हाला बी असली पाहिजे. कारण एक कीर्तन जर लाख माणसापर्यंत फक्त तुमच्या एका कॅमेऱ्यामुळे पोचू शकतं, तर खरंच तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्ही आमचे कीर्तन तिथपर्यंत पोहोचवताय. आम्ही भाग्यवान आहेत की तुमच्यासारखी माणसं आमच्या जीवनात आहे. आणि खरंच कोणी काही म्हणेल, कोणी काही म्हणेल, पण आज आम्हाला जे वैभव मिळालंय ना, त्याचं कारण कुठंतरी सोशल मीडिया आहे माझ्या बरं का. ह्या सोशल मीडियामुळंच आम्ही गावागावात पोचलो. लोकांना एवढी आत्मीयता आहे, जिला टी व्हीत बघितलंय तिला समक्ष बघायचं, ही जी आत्मीयता आहे ना माझ्या बाप, म्हणजे ती एक लोक वाक्य असतं आलेलं. तुम्हाला फक्त मोबाईलमध्ये बघितलंय, टी व्हीत बघितलंय, आज पहिल्यांदा समक्ष बघितलंय. ही आत्मीयता तुमच्यामुळे आहे. त्यामुळे तुमच्या चरणावर प्रणाम. सगळेच दादांच्या सोबत असणारी सर्व मंडळी, सगळेच मायबाप इथं बसलेले, माफ करा मला कुणाचीच नावं एवढी प्रामुख्याने माहीत नाहीत, पण काही चुकलं असेल तर क्षमस्व लेखीप्रमाणे माफ करा. कारण जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, कृपा मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में से कोई बात नहीं. जो तुमचं जे तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर